मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दवाखान्यातून रात्री घरी परत येणाऱ्या प्रशांतला गुलाबरावांच्या घरासमोर बऱ्याच चपला दिसल्या. घरातून लोकांचा बोलण्याचा आवाजही येत होता. प्रशांतने खिडकीतून डोकावून बघितले. गुलाबराव खाटेवरती उशी पाठीला घेऊन बसले होते. खाटेवरती पांचाळ, पावडे, ठोंबरे भटजी सुद्धा थोडे लक्ष गुलाबरावांवरती आणि बरेच लक्ष पारनेरकर बाई बनवत असलेल्या चहा आणि पोह्यांकडे देऊन बसले होते. बाजूला मन्या आणि बंटीचे बाबाही तोंड पाडून उभे होते. सर्व काही आलबेल नसल्याचं प्रशांतच्या ध्यानात आलं. प्रशांत लगबगीने घरात आला. काय झालं हो काका? गुलाबरावांनी काहीही न बोलता फक्त एखादी बाळंत बाई कन्हावी असा कणण्याचा आवाज केला. चालता चालता अचानक चक्कर आली गुलाबरावांना. जागेवरच बसले. मला एकट्याला ते जागेवरचे हालीच नात म्हणून या सगळ्यांना हाका मारून गुलाबरावांना उचलून घरात आणलं. पांचाळांनी एकंदर घटना वर्णन करून सांगितली. गेल्या महिन्यात पाण्याच्या बादल्या ओतून आम्हाला शुद्धीवरती आणल्यापासून आम्ही गच्चीवरती बसायचंही बंद केलंय. कशी काय ओ चक्कर आली तुम्हाला गुलाबराव? बोलताना थोडे संकोचल्यासारखे वाटत असले तरी पांचाळांनी शंका उपस्थित केली. उशिरा का होईना कळलं तुम्हाला पांचाळ. बसणं पिणं हे वाईटच. ठोंबरे गुरुजींनी पांचाळांना टोमणा मारला. जानवं तुम्ही नका लक्ष घालू. बसायची मज्जा तुम्हाला काय कळणार हो. तुम्ही फक्त पंचामृत पिऊन धोत्राला हातच पुसत जा. असं का? मजेचा परिणाम दिसतोय समोर. एक मिनिट, तुम्ही गोंधळ नका हो घालू. मला बघू दे काय झालंय तरी. प्रशांतने सगळ्यांना शांत राहायला सांगितलं. एकंदर लक्षणं बघून गुलाबरावांना कदाचित उच्च रक्तदाबाचा त्रास असावा असं अनुमान प्रशांतने काढलं. मला पण कधी कधी असं फिरतं, पण चहाचे एक दोन घोट घेतले की लगेच बरं वाटतं. चहा झाला का हो वहिनी? पांचाळ शेवटी मुद्द्याचं बोललेच. माझ्या पण छातीत कधी कधी अचानक धडधडायला लागतं. काय करावं कळतच नाही. पावडेंनी मध्येच आपला आजार सांगून सहानुभूती घ्यायचा प्रयत्न केला. एकच छोटं काम करायचं पावडे काका. बनसोडे बाईंच्या घरासमोर फेऱ्या मारणं बंद करायचं. म्हणजे तुमच्या छातीत धडधड व्हायची नाही आणि तुम्हाला बघून बनसोडे बाईंच्या नवऱ्याचाही बीपी वाढायचा नाही. पावडेंचा दिल हे की मानता नाही. हा प्रकार ऐकल्यावरती बंटीच्या वडिलांनी त्यांना अगदी सोपा इलाज सांगितला. घरात गंभीर संवाद सुरू असतानाच शालू दारासमोर येऊन येताय ना घरी अशी लाडीकपणे बोलती झाली आणि शालूचं आमंत्रण नेमकं कुणाला यावरून शालूचे पिताश्री पावडे आणि शालूवरती जीव टाकणारा मन्या या दोघांचा चांगलाच गोंधळ उडाला. ठीक आहे असं म्हणत 2 पावलं पुढे निघालेल्या मन्याला पाहून हे ठीक नाही म्हणणाऱ्या पावडेंचाही रक्तदाब चांगलाच वाढला आणि त्यांनाही धरून गुलाबरावांच्या बाजूला बसवायला लागलं. आपण एक काम करूया. एखाद्या सेवाभावी संस्थेच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिर ठेवतो मी आपल्या चाळीसाठी. कुणाला काही पैसे लागणार नाहीत. हे आजार बरे नव्हेत. वेळीच निदान होणं गरजेचं आहे. बारीक सारीक गोष्टीवरून कुणाला चक्कर येते, कुणाचा रक्तदाब वाढतोय तर कुणाच्या हृदयामध्ये धडधड होते. एकंदरीत लक्षणं प्रशांतला ठीक दिसेनात. फुकट ते पौष्टिक या तत्वानुसार सगळ्यांनाच ही कल्पना लगेच आवडली आणि एक रविवार शिबिरासाठी ठरवण्यातही आला. चाळीतल्या लोकांच्या आरोग्याची प्राथमिक माहिती मिळविण्यासाठी प्रशांतने चाळकऱ्यांना ठराविक प्रश्नांचे फॉर्म वाटले. सर्व पुरुषांनी शक्य तेवढी बरोबर आणि खरी माहिती भरली असली तरी महिला मंडळींनी मात्र वय रकान्यात चांगलीच काटकसर केली. लग्नाला 40 वर्षे पूर्ण झालेल्या सावंतबाईंनी वयाच्या रकान्यात वय 30 लिहिणं अपेक्षितच नव्हतं. त्यांच्या लग्नाच्या गाठी खरोखरच स्वर्गात बांधून आल्या होत्या बहुतेक. सावंतबाई वयात आलेल्या पाहून चाळीतल्या बाकी बायकांनी सुद्धा आपली वये जवळपास निम्म्यावरती आणली. पण कहर केला तो पांचाळबाईंनी. वय रकान्यात 20 वर्ष वय लिहिणाऱ्या आपल्या बायकोला बघून बरं झालं हिने आणखी वय कमी केलं नाही
नाहीतर बालविवाह म्हणून पोलिसांनी मला आत टाकलं असतं, अशी हतबलता पांचाळांनी व्यक्त केली. शेवटी खोटी माहिती भराल तर तपासणीचे रिपोर्ट सुद्धा चुकीचेच येतील, अशी प्रशांतला सर्व बायकांना ताकीद द्यावी लागली. ठरलेल्या दिवशी चाळीच्या मोकळ्या आवारात प्रशांत आणि आणखी एक डॉक्टर टेबल मांडून बसले. आरोग्य तपासणी करत असताना सर्वात आधी चाळकऱ्यांचे वजन मोजले जाणार होते. सगळे चाळकरी घोळक्याने उभे राहिले. नेहमीच मोठेपणा मिरवायची सवय असलेल्या सावंतबाई हितेही सगळ्यांच्या आधी डॉक्टरांसमोर जाऊन उभ्या राहिल्या. डॉक्टरांनी सावंतबाईंच्या पायाखाली वजन काटा ढकलला आणि वेगाने पुढे सरकणारा काटा पाहून सावंतबाईंच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली. बावरलेल्या सावंतबाईंनी वजन कमी यावे यासाठी झटकन एक पाय वर उचलला, पण एका पायावरती तोल सांभाळता यायला त्या काही बगळा नव्हत्या किंवा कोंबडा सुद्धा. डॉक्टरांनी त्यांना निमूट 2 पायावरती उभे राहायची ताकीद देऊन वजनाची नोंद करून घेतली. खुद्द डॉक्टरांच्या देखरेखीत सगळी तपासणी होत असल्या कारणाने वयात काटकसर करणाऱ्या बायकांना इथे वजनाचा काटा मारणं मात्र जमलं नाही. जवळपास सगळ्याच बायकांचं वजन वाढीव निघालं, तर काही बायकांना रक्तदाबाचा त्रासही आढळून आला. पण पुरुषांना मात्र आरोग्याच्या जास्त समस्या दिसल्या. वजन, मधुमेह, रक्तदाब, अतिरिक्त चरबी इत्यादी सर्वच व्याधी कमी अधिक प्रमाणात सगळ्याच पुरुषांमध्ये होत्या. सावंतबाईंच्या यजमानांची डोकेदुखीचीही तक्रार होती. स्वभावात टोकाचा तिखटपणा असणाऱ्या टिपरेंच्या रक्तात साखर मात्र भलतीच जास्त निघाली आणि स्वभावात नाही निदान रक्तात तरी, असा विचार करून टिपरेंच्या बायकोने वाढीव साखरही गोड मानून घेतली. साखर तर ठोंबरे भटजींच्या रक्तातही जास्त निघाली. साखर वाढणार कशी नाही हो. सत्यनारायणाच्या पूजेला गेले की साजूक तूप, भरपूर साखर, केळी, बदाम घातलेल्या प्रसादाच्या शिऱ्याचा मोठा डबा घरी घेऊन येतात. माझ्या साडीच्या आणि यांच्या पोटाच्या घड्या संख्येला सारख्याच आहेत. ठोंबरेंच्या गृहलक्ष्मीने पूजा सांगितली. महिलांच्या आरोग्य तपासणीच्या वेळी गपगुमान उभे असणाऱ्या नवरे मंडळींची आरोग्य तपासणी सुरू झाल्यावरती मात्र बायकांना चांगलंच तोंड सुटलं. एवढे खातात, कुठे नेऊन जिरवतात काय माहिती. आरोग्य तपासणीत अशक्तता आढळून आलेल्या नवऱ्याकडे पाहून शिंतोडेंच्या बायकोने तक्रार केली. यावर चाळकऱ्यांमधून अख्ख्या चाळीला माहिती, यांना कसे हो नाही माहिती, अशी एक प्रतिक्रिया ऐकू आली आणि संतापलेल्या शिंतोडेबाईंनी, मला कुणाच्या पाठी वास काढत फिरायची सवय नाही हो तुमच्यासारखी, या शब्दात आदळ आपट करत तिथून काढता पाय घेतला. आपले वजन कमी भरले तर बायको आपले काय हाल करेल या भीतीने थरथरत्या पायाने सावंत वजन काट्यावरती उभे राहिले आणि वजन जास्त यावे म्हणून दातोट खात दोन्ही पायांनी जोर देऊ लागले. अहो अहो सावंत, बस करा, जास्त जोर लावू नका, नाहीतर 4 चौघात व्हायचा हो तमाशा, अनुभवी शिंतोडे म्हणाले आणि घाबरलेल्या सावंतबाईंनी डोळ्यांनीच दम देत देत सावंतांना स्थिर उभं राहायला सांगितलं. अशक्तपणा असणाऱ्या सावंतांना कमी रक्तदाबाचा त्रास देखील दिसून आला. चाळीतल्या मन्या, शालू, तिवारी, बंटीचे बाबा, प्रशांत इत्यादी तरुण मंडळींना कुठलाही आजार आढळून आला नसला तरी काही व्हायच्या आधीच काळजी घेतलेली बरी, असं त्यांचं सगळ्यांचंच मत पडलं. एकाच दिवशी चाळीतल्या जवळपास प्रत्येक घरात कुणी ना कुणी रुग्ण सापडल्याने संपूर्ण चाळीमध्ये एकच शुकशुकाट पसरला. मधुमेहाने किडण्या उडतात आणि उच्च रक्तदाबाने मेंदूच्या शिरा फुटतात, असे स्फोटक माहिती कुठून तरी चाळकऱ्यांच्या कानावरती आली होती. अचानक रक्तदाब वाढू नये म्हणून सगळे चाळीमध्ये एकमेकांशी अदबीने शांत सुरामध्ये बोलू लागले. मन्या, माझ्या शालूच्या मागे मागे फिरणं तू कधी सोडशील रे? पावडेंनी अतिशय नम्रपणे मन्याला प्रश्न विचारला. तुम्ही बनसोडेबाईंच्या पाठी फिरणं सोडलं की लगेच सोडीन हो. 2-2 सासवा झेपायच्या नाहीत हो मला, हजरजबाबी मन्याने पटकन उत्तर दिलं. बरं बघ कसं जमतंय ते. पावडेंनी मन्यापुढे तलवार म्यान केली. ज्या टिपरेच्या शीघ्रकोपीपणाचा धसका सगळ्या चाळीने घेतला होता ते टिपरे स्वतः भलते सैरभैर झाले होते. घरासमोर चिमणी उड, कावळा उड, कबूतर उड असा आपला गुमान खेळ खेळत बसलेली चाळीतली बारकी मुलं आता आपल्याकडे बघून मुद्दाम किडनी उड, मेंदू उड असं पण म्हणतील की काय
या भीतीने टिपरे त्या मुलांना दारासमोर खेळून देईनासे झाले. आतापर्यंत कुठल्याही घरातून काही उडाल्याची किंवा फुटल्याची खबर आली नसली तरी सगळे चाळकरी एका अदृश्य दबावाखाली आले होते. एवढे की एरवी ध्वनी मर्यादेच्या सीमा ओलांडत नवऱ्यावरती तोंडसूक घेणाऱ्या सावंतबाई सावंतांना ऐकू जाणार नाही एवढ्या खालच्या स्वरात, "सावंत, जरा लादी पुसून घेता का हो?" असं अगदी अदबीनं विचारावं हे सावंतांकरिता चांगलं लक्षण असलं तरी चाळकरी किती तणावाखाली आले होते याचंही ते एक लक्षणच होतं. चाळीचा एकंदर बदललेला माहोल बघून गुलाबरावांना आता सगळ्या चाळकऱ्यांची काळजी लागून राहिली. प्रशांतच्या म्हणण्याप्रमाणे गोळ्या औषधानं आजार नियंत्रणात ठेवता येईलही, पण आयुष्यभर गोळ्या औषधांचा खुराक चालू ठेवणं हे मात्र गुलाबरावांना पटत नव्हतं. किमान गोळ्यांचं प्रमाण तरी कमी करता यावं, यासाठी काय काय करता येईल याचा विचार गुलाबराव करू लागले. एकदा असंच एका सकाळी चाळीजवळच्या बगीच्यातल्या बाकड्यावरती पेपर वाचत बसलेल्या गुलाबरावांना गर्द झुडपाच्या पलीकडून जोरात हसण्याचा आवाज कानी ऐकू आला. एक दोघांनी हसणं समजू शकतो, पण हा हसण्याचा आवाज एका व्यक्तीचा नव्हताच मुळी, तो मोठ्या समूहाचा होता. गुलाबराव थोडे गडबडलेच. अचानक आवाज पूर्णपणे बंद झाला. काही सेकंदांनी पुन्हा जोरदार हसण्याचा आवाज सुरू झाला आणि आजूबाजूला फिरत असणारी एक दोन कुंत्री भुंकत भुंकत त्या आवाजाच्या दिशेने पळाली. आता गुलाबरावांचीही उत्सुकता ताणली गेली. गुलाबराव आवाजाच्या दिशेने काही पळाले नाहीत, पण अगदी सावध पावलं टाकत झुडपातून मान बाहेर काढून समोर बघू लागले. गुलाबरावांच्या बाजूला झुडपातून माना बाहेर काढून ते दोन कुत्रेही समोर बघत होते. गुलाबरावांकडे कटाक्ष टाकून आणि नंतर एकमेकांकडे बघून गुलाबरावांपासून काही धोका नसल्याची खात्री झाल्यावर ते दोन्ही कुत्रे पुन्हा समोर एकटक बघू लागले. गुलाबरावांनीही त्या कुत्र्यांकडे बघत आणि आपल्या पाठी त्यांचा कुणी साथीदार तर जीभ बाहेर काढून लाळ गाळत चावा घेण्याच्या उद्देशाने उभा नाही ना याची खातरजमा करून समोर बघणं सुरूच ठेवलं. तिथे जवळपास 30 ते 40 लोकांचा समूह होता. त्यातला एक जण आधी विशिष्ट प्रकारे हसायचा आणि मग बाकीचे त्याच्या मागे त्याच प्रकारे शक्य तेवढ्या जोर जोरात हसायचे. 10 तोंड असणाऱ्या रावणाला जर 30 ते 40 तोंड असती आणि सगळे एकत्र हसल्यावरती कसं वाटलं असतं, अगदीच तसं गुलाबरावांना त्या लोकांना हसताना बघून वाटत होतं. पण या बाबतीत रावण मात्र गुलाबरावांना थोडा शिस्तीचा वाटला. समोरच्या लोकांच्या सारखा अचकट विचकट हावभाव करत रामाला वाकुल्या दाखवून "कसं पळवलं रे सीतेला" असं म्हणत काहीतरी फाजीलपणा करणारा रावण गुलाबरावांच्या ऐकेवात नव्हता. कुणी हसता हसता उड्या मारत होतं तर कुणी एक दुसऱ्याकडे हात दाखवून हसत होतं. एकंदरीतच काहीतरी विचित्र प्रकार सुरू होता. भरीसभर म्हणून सगळे लोक हे बऱ्यापैकी वयस्कर होते. समोरचा गोंधळ संपेपर्यंत गुलाबराव तिथेच वाकून बघत राहिले. शेवटी गुलाबराव धीर करून त्या मंडळींच्या मुरक्याकडे गेले. "जरा सांगाल का हे काय करत होतात हो तुम्ही? हा आमचा लाफ्टर क्लब आहे. म्हणजे हसायचं पाहिजे तेवढं आणि पाहिजे तसं." गुलाबराव आणखी गोंधळून गेले. "पण का हसताय तुम्ही?" "निरोगी राहण्यासाठी. इथल्या प्रत्येकाला कुणाला रक्तदाब आहे, कुणाला मधुमेह आहे, काहींना दम्याचा विकार आहे. हसा आणि आजार लांब ठेवा." "खरंच हसण्याने हे आजार बरे होतात का हो?" "बरे नाही झाले तरी खूप कमी होतात. एका पैशाचा खर्च नाही." गुलाबरावांचे डोळे चमकले. चाळकऱ्यांच्या सुदृढ आरोग्याचा मार्ग त्यांना सापडला होता. आपणही असा लाफ्टर क्लब चाळीच्या आवारातच सुरू करायचा असे तिथल्या तिथे ठरवून गालातल्या गालात हसत गुलाबराव तडक घराकडे निघाले. हे गालातल्या गालात हसणं खरं तर पुढे होऊ घातलेल्या गगनभेदी हास्य कल्लोळाची नांदी होती. गार्डनमध्ये बघितलेला लाफ्टर क्लब पुरता डोक्यात उतरलेले गुलाबराव रस्त्यावरून चालताना आपल्याच धुंदीत होते. मध्येच जीभ बाहेर काढून हसताना, वाकुल्या दाखवताना, हातवारे करताना किंवा हळूच वर उडी मारताना रस्त्यावरचे लोक आपल्याकडे बघत आहेत याचं त्यांना भानच उरलं नव्हतं. गुलाबराव चाळीत शिरले आणि शौचालयासमोर रांगेत उभे असणाऱ्या शिंतोड्यांकडे हात दाखवून जोरात हसले. "मी आज काही जगावेगळा दिसतोय का? किंवा काही जगावेगळं करायला उभं राहिलोय
की कमरेच्या टॉवेलला नको तिथे जरा जास्तच भोकं पडलेत, अशी शंका गुलाबरावांच्या हात दाखवून हसण्यामुळे शिंतोडेंच्या मनामध्ये उभी राहिली. पण गुलाबराव इथेच नाही थांबले हो. दुसऱ्या माळ्यावरच्या गॅलरीत केस विंचरीत उभे असणाऱ्या ठोंबरेबाईंना सुद्धा गुलाबरावांनी फ्लाइंग किस दिला. मात्र ठोंबरेबाईंच्या बाजूलाच उभ्या असणाऱ्या त्यांच्या यजमानांनी मध्येच हात टाकून तो बायकोपर्यंत पोचायच्या आतच झेलला आणि जोरात खाली फेकून सुद्धा दिला. गुलाबराव ठोंबरेबाईंकडे हात दाखवून जोरात हसले सुद्धा. गुलाबरावांच्या अशा या वागण्यामुळे लगबगीने समोरच्या आरशात एक एक केस वाकून बघत, आपल्याला कुठे टक्कल तर पडलं नाही ना, किंवा कुठला केस काळा तर करायचा राहिला नाही ना, याची ब्युटी कॉन्शियस ठोंबरेबाईंनी खात्री करून घेतली. चाळीत थोडी चलबिचल सुरू झाली हो. गुलाबरावांनी काहीतरी नवीन खूळ डोक्यात घेतल्याची कुणकुण सगळ्यांनाच लागली. पारनेरकर बाई बहुतेक बाजारात भाजी आणायलाच गेल्या होत्या. घरात शिरलेल्या गुलाबरावांनी दरवाजा खिडकी लावून घेतली. डोक्यावरचा फॅन सुरू केला. अनेक जोरात श्वास घेऊन शक्य तेवढ्या जोरात हा 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 अशी हास्याची डरकाळी फोडायला सुरुवात केली. चाळीत एकच हडकंप उडाला. प्रचंड मानसिक धक्का बसलेली गॅलरीच्या कठड्यावरची कबुतरं फडफड फडफड करतच लगबगीने उडून समोरच्या गॅलरीच्या कठड्यावरती माना इकडे तिकडे फिरवत गुटरगू करत बसली. गुलाबरावांच्या घरासमोरच्या पाण्याच्या पिंपावरती पाय वर करून आणि जीभ एका बाजूला पाडून गुंगी आल्यासारखा झोपलेला मोत्या कुत्राही दचकून खाली उडी मारून पळाला आणि बंटीच्या बाबांच्या घरासमोर उभ्या त्यांची पाळी वसलेल्या डॉली कुत्रीच्या बाजूला थरथरत उभा राहिला. चाळीत सर्वात जास्त यरझाऱ्या फक्त दोघेच घालायचे. बनसोडेंच्या घरासमोर बनसोडी बाईंसाठी पावडे आणि बंटीच्या बाबांच्या घरासमोर डॉलीसाठी मोत्या. गुलाबरावांच्या हाहाकाराने बाजूच्या घरातली प्रशांतची घाबरलेली बायको धावत पळतच गुलाबरावांच्या दारासमोर आली. पण तिला दरवाजा ढकलायचा धीर झाला नाही. चहाचा सुगंध आल्याशिवाय चहा पिण्याची मज्जा नाही, या धारणेने बशी अगदी नाकाजवळ आणून चहा पीत असणारे टिपरे गुलाबरावांच्या हसण्याने एकदमच दचकले आणि नाकाजवळचा चहा उसळी मारून नाकात गेल्यावरती आत्तापर्यंत चहाचा फक्त सुगंध माहिती असणाऱ्या टिपरेंच्या नाकाला आता चहाची चवही कळाली हो. ज्यांच्यापर्यंत गुलाबरावांच्या हसण्याचा आवाज पोहोचला ते सगळेच गुलाबरावांच्या घरासमोर एका एका करून जमा झाले. आवाज न आलेले सुद्धा गुलाबरावांच्या घरासमोर गर्दी का जमा झाले याचा शोध घ्यायला गुलाबरावांच्या घरासमोर आले. प्रत्येक जण आहे त्या अवस्थेत धावत पळत आला होता. अपवाद फक्त शौचालयात बसलेल्या शिंतोडेंचा होता. लुंगी बनियानवरचा तिवारी इस्त्रीवाला आणि त्याच्या मागे पप्पा पप्पा ओरडत खुळखुळा वाजवत फक्त शर्ट घातलेला त्याचा पोरगा, केस मोकळे सोडून शिकाकाई लावत असणारी शालू आणि तिच्या पाठी मन्या, एका हातात शिऱ्याची प्लेट घेऊन दुसऱ्या हाताने तोंडाला चिकटलेला शिरा, कमरेच्या धोतराला पुसत ठोंबरे, लांब विजार बनियान आणि खांद्यावरती साफसफाईचा कपडा टाकून अभ्यंकर, एखाद्या बंदुकीसारखं पायजम्यात चपातीचं पीठ लागलेलं लाटणं अडकवून पांचाळ, नाकातल्या सफेद केसांना गहू वर्णीय करणारे चहाचे थेंब तसेच घेऊन टिपरे, चेहऱ्याला दाढीसाठी लावलेला साबण फेस अर्धा तसाच घेऊन पाष्टे सुद्धा घाईघाईने आले आणि पाठीमागे त्यांची बायकोही धावत पळत आली. काही जण आता दाराच्या आणि खिडकीच्या फटीतून आत काय चाललंय हे बघण्याचा प्रयत्न करू लागले. लोकांचा घोळका बघून धीर आलेल्या मोत्याही सगळ्यांच्या पायातून आणि ठोंबरेंच्या धोतरातून मार्ग काढत काढत दाराजवळ पोहोचून दार हुंगू लागला. आतून गुलाबरावांचं वेगवेगळ्या सुरात हसणं सुरूच होतं. मध्येच गुलाबराव काहीतरी बडबडायचे सुद्धा. इतक्यात पारनेरकर बाई चाळीत शिरल्या. आपल्या घरासमोर एवढी गर्दी बघून त्यांच्या काळजामध्ये धस्स झालं. त्या लगबगीनं वर आल्या. चांगले होते हो गुलाबराव, असं काही अचानक होईल असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं. पुरुषांपैकी कुणी काही बोलायच्या आधीच पारनेरकर बाईंकडे बघून महिलांमधून कुणीतरी म्हणालं आणि पारनेरकर बाईंच्या डोळ्यांसमोर अंधारी झाली. पारनेरकर बाईंना चक्कर येणार इतक्यात गुलाबरावांच्या आतमधून जोरात हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज आला. मुझे छोड़ के मत जाओ जाने मन, मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ.
गुलाबराव म्हणाले आणि परत जोर जोरात हसू लागले. तुम्ही दरवाजा उघडो, नहीं तो मी पण तुम्हाला छोडके गावाला जाऊंगी, परत नाही हो आऊंगी, बरं का? पारनेरकर बाई डोळ्यात पाणी आणून खिडकीच्या फटीत आत बघत जोरात म्हणाल्या. काही वेळ शांतता पसरली, स्तब्धता झाली. घरातून आवाज यायचा बंद झाला आणि चाळकरीही श्वास रोखून दरवाजाकडे बघू लागले. सगळं शांत झाल्याचं पाहून गोंधळलेला मोत्या परत मागे फिरून सगळ्यांच्या पाठी जाऊन उभा राहिला. बंटीच्या बाबांच्या बाजूला उभी असणारी डॉली सुद्धा हळूच मोत्याच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि आपलं कुणीतरी सोबतीला आलेलं बघून घाबरलेल्या मोत्याच्या जीवामध्ये जीव आला. मगाशी उडून गेलेली कबुतरं एक एक करत परत गॅलरीच्या कट्ट्यावरती येऊन बसली. इतक्यात घरातून कडी खोलण्याचा आवाज आला. पुढे काय लिहून ठेवलंय याचा अंदाज नसल्याने सगळेच थोडे मागे सरकले. दक्षिणा घ्यायला सगळ्यात पुढे उभे राहणारे मात्र गडबडीच्या प्रसंगी सगळ्यात शेवटी असणारे ठोंबरे आणि अभ्यंकर भटजी हितेही गुपचूप बाकी चाळकऱ्यांच्या पाठी जाऊन लपले. दरवाजा सावकाश उघडला गेला आणि आतमधून हलकेसे हसत गुलाबराव बाहेर आले. काय तमाशा लावलाय हो, असं कुणी करतं का? जीव काढला ना माझा, डोळे पुसत पुसत पारनेरकर बाई म्हणाल्या. हो तर, तुमचाच काय आमचा पण काढलाय. जीवाला सांभाळत पाष्टेंच्या पाठी लपलेले ठोंबरेंनी देखील निषेध नोंदवला. माझा तर घामच काढला सगळा. सर्वात शेवटी धावत पळत पोहोचलेले शिंतोडे म्हणाले. गुलाबराव हसत हसत सर्वांचं बोलणं ऐकून घेत होते. झालं का तुमचं बोलून? आता माझं ऐका. मी एक ठरवलंय. गुलाबरावांनी काहीतरी ठरवलंय हे कळल्यावर चाळकऱ्यांमध्ये एक भयान शांतता पसरली. गुलाबरावांनी त्यांची कल्पना नीट समजावून सांगितली. चाळीत लाफ्टर क्लब सुरू करायचा आहे. ते काय असतं? शिंतोडेंचा प्रश्न आला. चाळीच्या आवारात सगळ्यांनी एकत्र यायचं आणि जोरजोराने हसायचं. पाहिजे तसं आणि पाहिजे तेवढं. का? आपण आपल्या घरात बसून हसलं तर नाही का चालणार? पण असं वेड्यासारखं हसायचं तरी कशाला मी म्हणतो. गुलाबराव, तब्येत तर ठीक आहे ना हो तुमची? शिंतोडेंचे प्रश्न अजून संपलेच नव्हते. आपल्या सगळ्यांच्या तब्येती ठीक करायलाच लाफ्टर क्लब सुरू करायचा आहे. पण कसं? ठोंबरेबाईंची शंका आली. मनमोकळेपणाने हसल्याने रक्तदाब, साखर, डोकेदुखी इत्यादी कमी होण्यास मदत होते. कोण म्हणालं? आणखी माहिती जाणून घ्यायची इच्छा असणाऱ्या पावडेबाईंनी विचारलं. माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मी काय बोलतोय त्याच्यावरती विचार करा. गुलाबरावांनी सगळ्यांना लाफ्टर क्लबचा विषय गंभीरपणे घ्यायला सांगितला. गुलाबरावांचा शब्द शक्यतो कधी खाली पडू दिला जायचा नाही आणि सगळ्यांच्या प्रकृतीसाठी गुलाबराव काहीतरी करत असल्या कारणाने सगळ्यांनीच लाफ्टर क्लबसाठी होकार दिला. संध्याकाळी क्लिनिकवरून परत आलेल्या प्रशांतलाही ही कल्पना फार आवडली आणि डॉक्टरांनी संमती दर्शविल्यावर सगळ्यांना चांगला हुरूप आला. बरोबर एका आठवड्याने सकाळी सगळ्यांनी चाळीच्या आवारात जमायचं ठरवलं. या 7 दिवसात सगळ्यांनी घरात आणि घराबाहेर कुणाशीही बोलताना हसतच बोलायचं आणि तेही वेगवेगळ्या सुरात, वेगवेगळ्या पट्टीत हसायचं, असं गुलाबरावांनी सगळ्यांना निक्षून निक्षून सांगितलं. त्यापुढे चाळीतला प्रत्येक जण समोरासमोर आल्यावर एकमेकांशी बोलण्यापेक्षा जास्त हसूच लागला हो. काहींनी मात्र या हसण्याचा चांगलाच फायदा उचलला. अहो झाडू मारून घ्या, अहो लादी पुसून घ्या, अहो भांडी घासून घ्या. बायकोने हसत हसत दिलेल्या या आदेशांना पांचाळही हसण्यावारे नेऊ लागले. बायकोने रागाने पण आणखी जोरात जोरात हसत हुकूम झाडले की पांचाळही आणखी जोरात हसत नाही म्हणायचे आणि घराबाहेर जायला निघायचे. बायकोचा राग अनावर होऊन आणखी जोरात हसत, जरा माझ्याजवळ या, तुम्हाला सांगते, असं ती म्हणाली की पांचाळ सुद्धा आणखी जोरात हसत, चल चावट, असं म्हणत सरळ पुढे निघायचे. जे बोलायचं ते हसून बोलायचं असल्याने कुणाला कुणाच्या बोलण्याचं गांभीर्यच उरलं नाही. शिंतोडेंची व्यथा तर वेगळीच होती. काय मग, आज खूप दिवसांनी संडासला? शौचालयाच्या रांगेत त्यांच्या आधी उभ्या असणाऱ्या माणसाला कुसरीतपणे हसत शिंतोडेंनी वाह्यात प्रश्न विचारला. हो, सुट्टी टाकली होती हो आठवडाभर. तुमचा नेहमीप्रमाणे ओव्हरटाईम काय? मध्ये मध्ये घरी पण जात जा. शिंतोडेंचं हसणं आणि बोलणं जिव्हारी लागल्याने समोरचाही शिंतोडेंचा चांगलाच अपमान करून मोकळा झाला.
हसण्याचं टायमिंग तर एकदा सावंतांचंही चुकलं. सकाळी लादी पुसताना पाय घसरून पडलेली बायको बघून सावंतांना आनंदाची उकळी फुटली आणि सावंतबाईंचा राग उतू गेला. आधी गालात चोरून आणि नंतर भावना अनावर झाल्याने खो खो हसणारे यजमान बघून संतापलेल्या सावंतबाईंनी त्यांना पुढचा 1 तास न थांबता हसण्याचीच शिक्षा दिली. हसायचं ठरलंय पण न थांबता सलग हसणारे सावंत बघून वरांड्यातून जाणाऱ्या बंटीच्या बाबांना काहीतरी बिनसल्याचं जाणवलं. अहो सावंतबाई, झालं तरी काय? निळू फुलेंचे मोठे चाहते असणाऱ्या बंटीच्या बाबांनी सावंतबाईंना गालात हसत विचारलं. सावंतबाईंनी काय घडलंय ते सांगितलं. दात आले दुसरं काय? सावंतबाईंचं उत्तर ऐकून सामना चित्रपटातल्या निळू फुलेंच्या आविर्भावात डायलॉग मारत बंटीचे बाबा बाकीची घरं धुंडाळायला निघून गेले. कुठल्याही महिलेच्या नावानंतर बाई हे विशेषण लावण्याची सवय असणाऱ्या बंटीच्या बाबांनी कहर तेव्हा केला जेव्हा आपल्या बायकोला ते निळू फुलेसारखं खलनायकी हसत, "रुपाबाई, तुम्ही मला लय आवडतायसा," असं म्हणाले. नवऱ्याला बायको आवडण्यात काही गैर नाही हो, पण डोळ्यात डोळे टाकत कुसरीतपणे हसत आणि मिशांवरून अंगठा फिरवत बोलणाऱ्या नवऱ्याला पाहून घाबरलेली बंटीची आई बंटीला घेऊन लगबगीने घराबाहेर जाऊन वरांड्यामध्ये उभी राहिली. लाफ्टर क्लबची तयारी पावडेंच्याही चांगलीच पथ्यावर पडली होती. खोकणं, शिळ घालणं यांच्या जोडीला बनसोडेबाईंच्या घरासमोरून जाताना सिग्नल द्यायला जोरात हसणं हा आणखी एक प्रकार पावडेंना मिळाला. शीघ्रकोपी टिपरेंचं डोळे मोठे करून करून हसणं हे भयानक या संज्ञेमध्ये मोडणारं होतं. एवढं की एरवी लहान मुलांना घाबरवायला जिथे भूताची भीती घातली जायची तिथे त्यांच्याच नातवाला घाबरवायला झोप नाही तर आजोबा येतील असं सांगायची वेळ आली होती. सदैव पान चघळत असलेल्या पांचाळांचं तोंड ही चाळीतली सगळ्यात मोठी पाणथळ जागा होती. पान तोंडात असताना हसण्याचा सराव करणाऱ्या पांचाळांचं हसणं हे खो खो नाही तर थोथो होतं. पांचाळ थोथो हसायला लागल्याचा परिणाम चाळीतल्या अनेक भिंतींवर, अनेकांच्या कपड्यांवर आणि खास करून पांचाळबाईंच्या चेहऱ्यावरती अधूनमधून दिसायला लागले. एकटा जीव सदाशिव असणाऱ्या अभ्यंकर भटजींचा मात्र हसण्याचा सराव कधीच कुणाच्या लक्षात आला नाही. स्वभावाने एक्कलकोंडे असणाऱ्या अभ्यंकरांच्या घराचा दरवाजा नेहमीच बंद असायचा. आतमध्ये काय चाललंय हे सोडा, आतमध्ये काय शिजतंय याचाही वास सहसा कधी कुणाला यायचा नाही. फक्त एकदा बाजारातून खरेदी करून येताना लगबगीने पुढे पुढे चालणाऱ्या अभ्यंकरांच्या पाठी पाठी येणाऱ्या मांजरीने त्यांच्या हातातल्या पिशवीवरती उडी मारली आणि साफ केलेली कोळंबी, कुर्ल्या, पापलेटचे तुकडे खाली पडले. दुसऱ्या माळ्यावरून सावंतबाईंनी टाकलेलं मच्छीचं पाणी अंगावर पडल्यावर धर्मभ्रष्ट होत असल्याच्या बाता मारणारे अभ्यंकर भटजी वारंवार धर्मभ्रष्ट झाल्याने डिप्रेशनमध्ये जाऊन कदाचित मांसाहार करावयास लागले असावेत. इस्त्रीवाला हसमुख तिवारी नावाप्रमाणे सदैव हसतमुख असायचा. त्याच्या इस्त्रीच्या दुकानात येणारा गिऱ्हाईक परत जाताना सुरकुत्या केलेल्या कपड्यांबरोबर प्रसन्न चेहराही घरी घेऊन जायचा. लाफ्टर क्लबचं तिवारीला खूपच अप्रूप वाटून राहिलं होतं. एवढं की युपीला गावी आईवडिलांना फोन करून, "माँ, बाबूजी, हम लाफ्टर क्लब में शामिल होने जा रहे हैं," असं तो सांगून देखील मोकळा झाला. गावच्या चावडी पलीकडे काही माहीत नसणाऱ्या तिवारींच्या आई वडिलांचा सुरुवातीला लाफ्टर क्लब म्हणजे त्यांचा मुलगा सामील होत असलेली कुठली तरी अतिरेकी संघटना तर नव्हे ना, असा काहीतरी ग्रह झाला. पण तिवारीच्या बायकोने एकंदर प्रकार सासू सासऱ्यांना समजावून सांगितल्यावरती, "ध्यान रखना छोरा, सटिया गया हे शायद," असं म्हणत त्यांनी विषय सोडून दिला. तो चाळीतल्या मन्या शालूचं प्रेम जरी उघड सत्य असलं तरी त्याचं हसणं हे मात्र फक्त त्या दोघांना समजणारं गुपित होतं. लाफ्टर क्लबमुळे दररोज सकाळी दोघांची अधिकृतपणे भेटण्याची सोय होणार होती. अजातशत्रू असणाऱ्या पाष्टेंनी "तुम्ही हसाल तसा मीही हसेन" असं म्हणत लाफ्टर क्लबसाठी जास्त कष्ट घेणार नसल्याचे आधी सूचित करून टाकले होते. चाळीतल्या चांभाड चौकशा क्लबच्या आजीवन सदस्य असणाऱ्या बायकांना लाफ्टर क्लब हा चर्चेसाठी मिळालेला आणखीन एक वेगळा विषय होता. एकंदरीत लाफ्टर क्लब साठीची वातावरण निर्मिती खूपच चांगली झाली होती. गुलाबरावांच्या चाळीत असं काहीतरी होऊ घातलंय याची कुणकुण इतर चाळीतही
दूधवाला, पेपरवाला, कामवाली आणि फक्त तुम्हाला म्हणून सांगितलं. आणखी कुणाला सांगू नका हा. असं चाळी बाहेरच्या 10-12 घरात सांगणाऱ्या चाळीतल्याच बायकांमार्फत लागली होती. हा हा म्हणता शेवटी लाफ्टर क्लब सुरू करण्याचा दिवस येऊन ठेपला. लाफ्टर क्लबची कल्पना राबवणाऱ्या गुलाबरावांसकट प्रत्येकासाठीच हा नवीन अनुभव असणार होता. चाळकऱ्यांमध्ये आत्मविश्वास येण्यासाठी किमान पहिला दिवस नीट जाणं आवश्यक होतं. बरोबर सकाळी 6 वाजता सर्व चाळकरी चाळीच्या आवारात जमू लागले. सर्वात आधी साहजिकच गुलाबराव पोहोचले होते. दिवस तसे थंडीचे होते. काहींनी कानटोपी घातली होती, काहींनी अंगावरती स्वेटर चढवले होते, तर बरेच जण अंगावरती शाल गुंडाळून आले होते. खाली बसण्यासाठी काखेत गुंडाळून गोधड्या आणि घोंगड्याही काही जणांनी आणल्या होत्या. चटाया असणारेही काही जण होते. शिंतोडेंनी बसायला वर्तमानपत्र आणलं होतं. गुडघेदुखीमुळे जास्त वेळी मांडी घालून बसणे शक्य नसलेल्या पारनेरकर बाईंनी हातात छोटा लाकडी स्टूल सुद्धा आणला होता. ठोंबरे बाईंना यायला थोडा उशीरच झाला, कारण सकाळचे 6 असो किंवा संध्याकाळचे 6, फाउंडेशन लावून चेहऱ्याची लेवल केल्याशिवाय त्या घराबाहेर पडायच्याच नाहीत. चाळीच्या आवारात सगळ्यांना गुलाबरावांनी गोल करून उभे राहायला सांगितलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक अदृश्य उत्सुकता होती. आपण इथे हसायला आलोय हे सगळ्यांनाच माहिती होतं, पण मैदानाबाहेरचा सराव वेगळा आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळणं वेगळं. हसण्याचा सराव सगळ्यांनीच केला होता, पण एकट्याने, आपापल्या घरी. यापुढचा एकपात्री प्रयोग नव्हता, तर हास्य सोहळा होता. गुलाबरावांच्या पुढच्या आदेशाची सगळेच वाट बघत होते. गोलाच्या केंद्रस्थानी उभ्या असणाऱ्या गुलाबरावांनी जागीच गोल फिरत सर्वांवरून नजर टाकली. धोतर घातलेले, सदऱ्यावरती स्वेटर चढवलेले, चेहऱ्यावरती चढवलेली कानटोपी आणि त्या कानटोपीतून बाहेर आलेले गोबरे गोबरे गाल. गुलाबराव गोंडस बाळासारखे दिसत होते. मित्रांनो, आपला लाफ्टर क्लबचा आज पहिला दिवस आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यात जेवढे हसला नसाल तेवढे हसून घ्या. तुम्हाला थांबवणारं कुणीही नाही. गुलाबराव म्हणाले. हसा, हसा, जोरात सगळ्यांनी हसा. गुलाबरावांनी हुकूमही सोडला, पण कुणीच हसायला तयार होईना. लाफ्टर क्लबच्या नादात आता आपलंच हसं होतंय की काय, अशी गुलाबरावांना भीती वाटून गेली. खरं तर प्रत्येक जण दुसऱ्या कुणीतरी सुरुवात करायचीच वाट बघत होता. सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा संकोच होता. सगळ्यांना एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहताना बघून गुलाबरावांनीच दोन्ही हात आकाशाकडे करून हास्याची जोरात डरकाळी फोडली. आणि मग अशा डरकाळ्यांचा चाळकऱ्यांमध्ये पाऊसच पडला. सगळेच जण आकाशाकडे हात करून जोर जोराने हसायला लागले. एवढंच काय, तर एका कोपऱ्यात निवांत बसून चाळकऱ्यांचा खेळ बघत असणाऱ्या 4-5 कुत्र्यांनीही तोंड वर वर करून भो भो असा लांबचा सूर लावला, एकदम टिपेचा लावला. त्याचवेळी वर उडत असलेल्या शांतिप्रिय कबुतरांच्या उरात मात्र बहुतेक चांगलीच धडकी भरली आणि त्यातल्या जास्तच घाबरलेल्या 1-2घांनी तर हसणाऱ्या मंडळींमधल्या 1-2घांवरती शीट पाडून बाजूच्या चाळींच्या छपरांवरती पलायन केलं. शीटांमधले बारीक तांदूळ बघून गच्चीवरती वाळत घातलेले माझे तांदूळ खाणारे हेच ते चोर, अशी बनसोडेंनी शीटावरून भाताची परीक्षा देखील केली. सकाळी शाळेला निघालेली मुलंही अचानक आलेल्या जोराच्या आवाजाने उत्साहित होऊन चाळीच्या गेटवर चढून आत नेमकं काय चाललंय ते बघू लागली. चाळकरी रंगात आलेले बघून गुलाबरावांनाही आता जोश चढला आणि त्यांनी पुढचा गिअर टाकला. आता मिशी पिळण्याचा अभिनय करत गुलाबरावांनी जोरात हसण्यास सुरुवात केली. गुलाबरावांच्या पाठोपाठ सगळ्यांना त्यांच्यासारखंच उजवा डावा हात बदलत मिशी पिळत पिळत हसायचं होतं. इथे एक घोटाळा झाला. दुर्दैवाने चाळीतल्या बायकांना मिशी नसल्याने त्या सगळ्या एकमेकांकडे बघू लागल्या आणि शेवटी मिशी पिळण्याचा खोटा खोटा अभिनय करू लागल्या. अपवाद म्हणून शिंतोडे बाईंना छोटीशी मिशी आली होती, पण त्यांनी लगेच पदराने ती झाकून घेतली. पुरुषांमध्येही झुपकेदार म्हणावी अशी कुणाचीच मिशी नव्हती. हसण्याच्या नादात अभ्यंकरांनी मिशीचा पहिला पिळा न सोडवता आणखी एक पिळा जोराने टाकला आणि मिशी उपटून हातात यायची वेळ आल्यावरती पंजावरती उभे राहून नारायणा अशी जोरात आरोळी ठोकली. बंटीच्या बाबांना मिशी पिळण्यापेक्षा मिशीवरती हात फिरवण्यातच जास्त रस होता. सावंत, पांचाळ, पावडे यासारखे चाळकरी
ज्यांना एरवी घरी कधी मिशीला पीळ देण्याची संधी मिळायची नाही, ते मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा उचलत मिशीला पीळ देत देत जोरजोरात हसत होते. आता गुलाबरावांनी नवीन प्रकार सुरू केला. दोन्ही पाय एका जागी स्थिर ठेवत, दोन्ही हात कोपरामध्ये मुडपून मागे पुढे करत, कंबर डावी उजवीकडे हलवत, जुन्या जमान्यातल्या चित्रपटातल्या नायकासारखे ते नाचू लागले. खरे तर असं कंबर हलवत नाचून दाखवणं गुलाबरावांना स्वतःलाच जड जात होतं. मोठ्या पोटाच्या खाली कंबर नेमकी कुठल्या बाजूला हलते किंवा हलतच नाहीये, हे गुलाबरावांना काही एक दिसत नव्हतं. बायकांची स्थिती देखील जवळपास गुलाबरावांसारखीच असली तरी पुरुषांपेक्षा कंबर हलवण्यात त्या कणभर पुढेच होत्या. या पुढे असण्याला बायकांची आपापसामधली स्पर्धा हे देखील एक कारणच होतं. पण सगळेच उत्साहात असल्याने कुणाची कसली एक तक्रार नव्हती. प्रत्येकजण लाफ्टर क्लबचा आनंद घेत होता. पोटाच्या आकाराच्या बाबतीत गुलाबरावांचे स्पर्धक असणारे ठोंबरे भटजी घाटात गाडीने वळणावरती सांभाळून वळसा घ्यावा तशी कंबर हलवत होते आणि हा हा न हसता सवयीप्रमाणे तोंड बंद करूनच असं निमुळत हसत होते. चाळीतल्या तरुण मंडळींना कंबर हलवण्यात कुठलीही अडचण नसली तरी छोट्या कमरेचे सावंत, पांचाळ, अभ्यंकर हे ज्येष्ठ नागरिकही चांगलाच वेग राखून होते. मध्यात उभ्या असलेल्या गुलाबरावांनी आवाजाची घनता वाढवली की बाकीचे सगळे एक सुरात आवाज वाढवायचे आणि गुलाबरावांनी आवाज क्षीण केला मग सगळे एकमेकांच्या कानामध्ये कुजबुजल्यासारखा आवाज कमी करायचे. जणू काही एखाद्या गाण्याची कोरस ध्वनिमुद्रित होत असावी अशी वातावरण निर्मिती एकूणच झाली होती. गुलाबरावांचा आत्मविश्वास आता बऱ्यापैकी दुणावला होता. दोन्ही हातांनी स्वतःच्याच पोटाला गुदगुल्या करत गुलाबरावांनी हसायला सुरुवात केली. मागोमाग प्रत्येक जण स्वतःच्या पोटाला गुदगुल्या करत जमेल तसं हसू लागला. गुदगुल्या करण्याच्या पद्धतीही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या होत्या. कुणी पोटाच्या घड्यांमधून कसे बसे एक बोट आत घालून गुदगुली करत होते, तर कुणी पोटाच्या घामोळ्या खाजवल्यासारखं निव्वळ पोट खाजवत होते. त्यातल्या त्यात पावडेंच्या पोटाला बहुतेक जास्त खाज होती. घोड्यांना करावा तसा त्यांचा स्वतःलाच खरारा चालला होता. दुसऱ्या बाजूला बायकांचा पोटाला गुदगुल्या करण्यापेक्षा पोट पदराने झाकण्याचाच जास्त आटापिटा सुरू होता. सलग 10 दिवस आंघोळ न केल्याने अंगाला जशी खाज सुटावी तसे पोटाला खाजवत शिंतोडे हसत होते. कोकणातल्या खाज्या एवढे शिंतोडे सुद्धा त्यांच्या चाळीचे खाज म्हणून प्रसिद्ध होते. गुडघ्यापर्यंत लांब असलेली मोकळी ढाकळी विजार घालून आलेले पाष्टे स्वतःला गुदगुल्या करताना नन्ना मुन्ना राही हू यासारखे एकाच जागेवरती कदमताल करत अतिशय नम्रपणे विद्यार्थ्यासारखे गुलाबरावांच्या सूचना तंतोतंत पाळत होते. सदैव हसत राहणाऱ्या तिवारीला हसण्यासाठी कुठलाही बाह्य प्रोत्साहनाची खरं तर गरजच नव्हती. तिवारी जन्माला सुद्धा हसत आला असणार असं गुलाबराव गमतीने नेहमीच म्हणायचे. हसण्याचे सूर खरे जुळले होते ते मन्या आणि शालूचे. मन्याच्या मागे शालू आणि बनसोडेबाईंच्या मागे नवरा लागलेला पाहून पावडेबाई तशा बळजबरीनेच हसत होत्या. एकाकी पडल्या असल्या तरी आपल्या मागेही कुणी लागावं अशी त्यांची बिलकुल इच्छा नव्हती. बंटीच्या बाबांच्या बाजूला उभी असलेली त्यांची बायको नवऱ्याच्या लहरीपणामुळे थोडी अंग चोरूनच उभी होती. तरीही स्वतःला गुदगुल्या करत असताना बंटीचे बाबा मध्येच गुपचूप बायकोला गुदगुली करायचेच. खट्याळपणा तसा सगळ्या चाळकऱ्यांचा सुरू होता. कुणी कुणाला चिमटा काढत होतं, कुणी ढकलत होतं, एकमेकांची मस्करीही करत होतं. पण या सगळ्याला अपवाद होता फक्त टिपरेंचा. मोठ्या डोळ्यांच्या टिपरेंना गुलाबराव सोडून चाळीतले इतर कुणी नजर भिडवायची हिंमतच करायचे नाहीत. बाकी कुणी कसेही हसले तरी टिपरे स्वतःला आवडेल तसेच हसत होते. हसता हसता टिपरे एकदमच खुश झाले की बाजूला उभ्या असणाऱ्या पाष्टेंना टाळी द्यायचे, जी त्यांना घ्यावीच लागायची. टिपरेंची टाळी घेऊन घेऊन बिचाऱ्या पाष्टेंच्या हाताचा तळवा लाल झाला होता. गुलाबरावांनी आता आणखी एक रंजक प्रकार करायला सुरुवात केली. तोंडाला अंगठा लावायचा आणि काहीतरी पिल्याचा हावभाव करत मान वर करून जोरानं हसायचं. नंतर मान परत खाली आणायची, परत तोंडाला अंगठा लावायचा आणि मान वर करत परत हसायचं. सगळेच गुलाबरावांसारखा हुबेहूब अभिनय करत हसत असले तरी भूमिकेत घुसलेल्या पांचाळांनी पिण्याचा अभिनय जरा जास्तच मनावरती घेऊन
2 पावले पुढे जात झिंगायलाही सुरुवात केली. पांचाळांबरोबरच आणखी 3-4 जण नक्कीच झिंगायला लागतील या भीतीपोटी गुलाबरावांनी ताबडतोब तो हसण्याचा प्रकार बदलला. दोन्ही हातांची बोटं एकमेकात अडकवून आणि हात पुढे ताणून जीभ बाहेर काढत हा 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 असं करत गुलाबरावांनी अंगात आलेल्या बाईसारखा पिंगा घालायला सुरुवात केली. आतापर्यंतच्या केलेल्या सर्व प्रकारांमधला बायकांचा हा सगळ्यात आवडता प्रकार होता. सगळ्या बायकांनी लगबगीने पदर कमरेला खोचत जोरजोरात अंगात आल्यासारखं पिंगा घालायला सुरुवात केली आणि काही क्षणातच सावंतबाईंच्या खरोखर अंगात आलं. असं करत सावंतबाई गोलाच्या मध्ये म्हणजे गुलाबरावांच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या. त्यांचं पिंगा घालणं सुरूच होतं. चाळकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. 1-2 बायका घरातून कुंकू अगरबत्ती आणायला हे पळाल्या. सावंतबाईंच्या कपाळाला मोठं कुंकू लावण्यात आलं. बाजूलाच अगरबत्ती लावण्यात आली. काय झालं देवी, काय पाहिजे तुम्हाला? गर्दीतून एक जण म्हणाला. मला मला माझा बळी दे, मी जाईन इथून, मला बळी दे. सावंतबाईंनी बळी मागताच सावंतबाईंचे घाबरलेले यजमान नाही नाही असं करत गुलाबरावांच्या पाठी लपून बसले. सावंतबाईंच्या कानातली सोन्याची कर्णफुलं दिसत नाही. सावंतबाईंचा पिंगा सुरू असतानाच बायकांमधून कुणीतरी म्हणालं, आणि आतापर्यंत बळी मागणाऱ्या सावंतबाई, माझी कर्णफुलं कुठं गेलीत? अशी आरोळी ठोकत ठोकत इकडे तिकडे शोधू लागल्या. अगं, लाफ्टर क्लबला यायचं म्हणून सकाळी काढून नाही का ठेवल्यास? घरातच आहेत. बायकोची तगमग बघून सावंत शेवटी म्हणाले. बरं बरं, तुमचं घरात किती लक्ष आहे हेच मला बघायचं होतं. सावंतबाईंनी स्वतःची पडलेली बाजू सावरायचा प्रयत्न केला. गुलाबरावांनीही त्या दिवशीचा लाफ्टर क्लब संपल्याचं जाहीर केलं. एक सावंतबाईंनी बळी मागून नवऱ्याचे प्राण कंठाशी आणण्याचं प्रकरण सोडलं तर सगळ्या चाळकऱ्यांना खूप मज्जा आली होती. नंतर दर दिवशी लाफ्टर क्लब चांगलाच रंगू लागला. चाळकऱ्यांचा उत्साह एवढा होता की दररोज संध्याकाळच्या वेळेला एकत्र येऊन दुसऱ्या दिवशी काय काय आणखी वेगळं करायचं याची ते स्वतःहून चर्चा करू लागले. या सगळ्यात आणखी एका गोष्टीची चर्चा गुलाबराव आणि चाळकरी करू लागले होते. काही दिवसांपासून सकाळी लाफ्टर क्लब सुरू झाला की एक वयस्कर ग्रहस्थ चाळीच्या गेटवरती उभं राहून चाळकऱ्यांचं हसणं बघत बसायचे. सुरुवातीला काही मिनिटे उभं राहून निघून जाणारे ते ग्रहस्थ नंतर लाफ्टर क्लब संपेपर्यंत तिथेच थांबू लागले. आता चाळकऱ्यांनी आणि गुलाबरावांनी त्या ग्रहस्थांशी बोलायचं ठरवलं. एकदा लाफ्टर क्लब सुरू असताना नेहमीप्रमाणे ते ग्रहस्थ चाळीच्या गेटपाशी येऊन उभे राहिले आणि त्यांना बघता चाळकऱ्यांनी आपलं हसणं थांबवलं. गुलाबरावांनी गेटच्या पलीकडे उभे असणाऱ्या त्यांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला आणि आत यायची विनंती केली. माझं नाव गुलाबराव पारनेरकर. तुम्ही आम्हाला नेहमी गेटच्या बाहेर उभे असलेले दिसता. आत येऊन पाहिजे तर चाळीच्या व्हरांड्यात बसा. गुलाबरावांनी त्या ग्रहस्थांना विनंती केली आणि गुलाबरावांच्या विनंतीला मान देऊन ते ग्रहस्थ व्हरांड्यात चाळकऱ्यांनी त्यांना दिलेल्या खुर्चीवरती बसले. एव्हाना सगळ्या चाळकऱ्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली होती. आपला परिचय? गुलाबरावांनी विचारलं. मी विलास शिर्के, कुठल्या चौकाजवळच्या इमारतीत राहतो. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही आम्हाला न्याहाळत बसता. यावर आमचा काहीच आक्षेप नाही, पण यामागचं कारण कळेल का हो? हो, तुम्ही सगळे छान हसता. आजकाल एवढ्या मनमोकळेपणाने हसणारी माणसं फार विरळ सापडतात हो. किंबहुना असं हसण्यासाठी कारणच उरली नसावीत आयुष्यात. आमच्यासाठी मधुमेह, बीपी, वाढलेलं वजन ही प्रकृतीला त्रास देणारी कारणं आहेत या हसण्यामागे. हसण्यामुळे हे आजार बऱ्यापैकी कमी होतात म्हणे. आम्हाला तर फरक वाटतोय. अभ्यंकरांनी लाफ्टर क्लब मागचं कारण शिर्केंना सांगितलं. छान. माझी एक विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यात मी एक वृद्धाश्रम चालवतो. तुम्ही जर तिथे येऊन तुमचे हे गमती जमतीचे हसणे तिथल्या मंडळींना शिकवलेत तर त्यांच्याही आयुष्यामध्ये खळखळून हसण्याचे क्षण येतील हो. येऊ की? गुलाबरावांनी ताबडतोब होकार दिला आणि शिर्केंनी देखील सर्व चाळकऱ्यांना वृद्धाश्रमात घेऊन जाण्याची जबाबदारी उचलली. स्वतःसाठी हसणारे चाळकरी आता पहिल्यांदाच दुसऱ्यांसाठी हसणार होते. ठरलेल्या दिवशी गुलाबराव आणि चाळकऱ्यांनी
वृद्धाश्रमातल्या सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन चित्रविचित्र पद्धतीने हसत अक्षरशः हास्य कल्लोळ केला. मुलांनी वाऱ्यावर सोडलेले किंवा जगात कुणीच दुसरे नसलेले, स्मृतिभ्रंश झालेले, वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले अनेक वृद्ध तिथे होते, ज्यांच्या आयुष्यातून हसणं पूर्णच हरवलेलं होतं. चाळकऱ्यांनी त्यांच्या चेहऱ्यांवरती परत हसू आणण्याचं पुण्यकर्म केलं. लाफ्टर क्लब संपल्यावरती देखील चाळकऱ्यांनी पुढचे बरेच तास तिथे घालवले. तिथल्या मित्रांबरोबर कॅरम खेळले, पत्त्याचे डाव रंगले, त्यांच्या पूर्वायुष्याविषयी गप्पा झाल्या. सर्वात शेवटी लज्जतदार जेवणाचा कार्यक्रम देखील झाला. आपल्या घराकडे निघण्यापूर्वी चाळकऱ्यांनी वृद्धाश्रमातल्या मित्रांसाठी आणलेले कपडे, नेहमी लागणारी औषधे तसेच इतर भेटवस्तू त्यांना देऊन टाकल्या. काही तासातच त्यांच्यात एवढा लळा निर्माण झाला होता की चाळकऱ्यांना निरोप देताना वृद्धाश्रमातल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. वृद्धाश्रमातले वृद्ध आणि बरेच चाळकरी यांची वय जवळपास सारखी असल्याने त्यांच्यात एक वेगळाच आपलेपणा निर्माण झाला होता. येत जा वरचेवर. वृद्धाश्रमातील वृद्धांपैकी एकाने चाळकऱ्यांना आपुलकीची विनंती केली. हो हो, नक्कीच येत जाऊ. पुढच्या वेळेस मुक्कामीच येऊ हो. चाळकऱ्यांतर्फे गुलाबरावांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. देव करो आणि तुमच्यावरती इथे मुक्कामी येण्याची वेळ येऊ नये. येथे आमची सगळी काळजी घेतली जाते, पण ज्यांनी आमची काळजी घेतली पाहिजे त्यांनी मात्र आम्हाला वाऱ्यावर सोडलं याचं दुःख न संपणार आहे. तरीही तुम्ही आजच्या सारख्या आम्हाला भेटायला नक्कीच येत जा. वृद्धाश्रमातील आणखी एकाने आपली व्यथा मांडली. आता काही चाळकऱ्यांचे देखील डोळे पाणावले. वृद्धाश्रमातली सगळीच मंडळी चाळकऱ्यांना गेटपर्यंत सोडायला आली. लाफ्टर क्लबचा भरल्या डोळ्यांनी शेवट करून आपल्या हसण्याने आजार जिंकणारे चाळकरी वृद्धाश्रमातल्या मित्रांची मनं देखील जिंकून परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये जाऊन बसले. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुलाबराव, आपल्या भागात चड्डी बनियान गँग आले म्हणे. वयानुसार कपाळावरती पडलेल्या सुरकुत्यांत आणखी 2-4 अतिरिक्त वेढे टाकून पांचाळ जरा घाबरतच गुलाबरावांना म्हणाले. मात्र वर्तमानपत्रातील ब्रेकिंग न्यूज वाचण्यात मग्न असणाऱ्या गुलाबरावांचं पांचाळांकडे विशेष असं लक्षच नव्हतं. बरं, भाव काय दिला? गुलाबरावांनी पांचाळांना अपेक्षित नसलेलाच प्रश्न विचारला. अहो, चड्डी बनियान विकणारे नव्हेत, चड्डी बनियान घालून चोरी करणारी गँग म्हणतोय मी. अहो पांचाळ, आतापर्यंत चड्डी बनियान काढून कुणी चोरी केलेली ऐकले का हो तुम्ही? नाही म्हणायला जनाची नाही, मनाची तरी असेलच की थोडीफार त्या चोरांना. चड्डी बनियान घालणारच किती, काही पण तुमचं. अहो, चड्डी बनियान घालून म्हणजे फक्त चड्डी बनियान घालूनच. काय म्हणता? आजकालच्या चोरांची आर्थिक स्थिती ढासळलेली दिसते. जुन्या जमान्यातले दरोडेखोर कसले असायचे? अंगापिंडाने एकदम धिप्पाड, गुडघ्यापर्यंत धोतर, वरती जाडजूड बिनहाताचा कोट, खांद्यावरती आणि कमरेवरती काडतुसांची माळ, हातात लांब बंदूक, डोक्यावरती मस्तपैकी पागोटं. वाटायचं चोरी करावी तर यांनीच. कसला रुबाब असायचा हो त्यांचा. आपण चोरांची भीती दाखवत असताना गुलाबरावांनी त्यांचा चालवलेला कौतुक सोहळा पाहून पांचाळ थोडे वैतागलेच. अहो, मग एवढं कौतुक करेपर्यंत तुम्हीच का नाही झालात दरोडेखोर? कसा होणार? एकतर रात्री झोप आवरत नाही मला, आणि त्या झोपेत चालण्या आणि बोलण्याची ती सवय. उगाच जिथे चोरी करायला जाणार तिथल्या झोपलेल्या लोकांच्या कानात, अहो तिजोरीची चावी कुठे ठेवले, चोरी करायचे मला, असं काहीतरी बोललो असतो. मग घरातल्या लोकांच्या बाजूलाच ताणून द्यायलाही मी कमी केलं नसतं. सकाळी ते जागे झाले असते, पण मी नाही. कशाला त्यांना उगाच माझ्या चहा पानाचा त्रास हो. ज्यांच्या घरी चोरी करायला जाणार त्यांच्याकडून चहा पानाची अपेक्षा धरणारे गुलाबराव धन्य आहेत, असा विचार करून गुलाबरावांना चोरीच्या व्यवसायात जाण्याची बुद्धी न दिल्याबद्दल पांचाळांनी मनोमन देवाचे आभार मानले.
रहिवाशांच्या मनात चड्डी बन्यान गँगविषयी सुप्त भीती असली तरी गुलाबरावांच्या स्वतःच्या किंवा आजूबाजूच्या चाळीत अजून तरी चड्डी बन्यान गँगने हिसका दाखवला नव्हता. चड्डी बन्यान गँगचे काही साईड इफेक्ट्स मात्र चाळीत दिसायला लागले होते. चड्डी बन्यान गँगवाले चोरी करायच्या अगोदर वॉचमनचे हातपाय बांधून त्याला मनसोक्त फटके देतात आणि मग चोरी करतात. हे कानावर आल्यापासूनच चाळीचा घाबरलेला वॉचमन चाळीच्या भोवती कोण फिरतंय याची कमी आणि स्वतः भोवती कोण फिरतंय याचीच काळजी जास्त करू लागला होता. पैशांबरोबरच चड्डी बन्यान गँग स्त्रियांच्या गळ्यातले कानातले सोन्याचे दागिने खेचून पळ काढते ही पण एक खबर होती. या खबरीचा चाळीतल्या स्त्रियांच्या मनावरती विलक्षण परिणाम झाला. दुपारच्या उन्हात चाळीच्या गॅलरीत उभे राहून गळ्यातल्या पुतळ्या आणि कानातली कर्णफुले चमकवत बसणाऱ्या सावंतबाई कधी नव्हे ते पुतळे आणि कर्णफुले काढून लंकेच्या पार्वतीसारख्या राहू लागल्या होत्या. चाळीतल्या सगळ्याच बायकांच्या गळ्यात चमकवायला पुतळ्या आणि कानात कर्णफुले नसली तरी मंगळसूत्रे तर प्रत्येकीच्या गळ्यात होती. मंगळसूत्रांना चोरांच्या निमित्ताने मंगळ लागू नये म्हणून सगळ्या बायकांनी खरी मंगळसूत्रे काढून खोटी मंगळसूत्रे घालायला सुरुवात केली. चाळीत कपडे वाळत घालताना, धान्य पाखडताना, नळावरती पाणी भरताना, बाजारात भाजी खरेदी करायला जाताना इत्यादी शक्य त्या ठिकाणी बायकांना चर्चेसाठी चड्डी बन्यान गँगशिवाय दुसरा विषयच नव्हता. काही चाळींमध्ये चड्डी बन्यान गँगचे खबरी सुद्धा आहेत अशीही एक बातमी सगळीकडे फिरू लागली होती. या बातमीनंतर उगाच आपल्या नवऱ्यांवरती संशय नको या भीतीने बायकांनी आपापल्या यजमानांच्या चड्ड्या बनियान घरासमोर बाहेर गॅलरीत वाळायला टाकणेही बंद करून टाकले. पण खरा कहर झाला तो चड्डी बनियानवर फिरायची सवय असणाऱ्या विनायक पाष्टेंच्या घरात. बायकोसमोर साधा ब्र काढायची हिंमत नसणाऱ्या पाष्टेंनी मध्यरात्री मोबाईलच्या बॅटरीचा मंद प्रकाश लावून पाणी प्यायला उठताना चक्क बायकोच्याच हातावरती पाय दिला. बायको वेदनेने जोरात विव्हळल्यावरती अतिशय घाबरलेले पाष्टे शांतपणे एका जागी आ वासून तसेच उभे राहिले. चाळीतल्या बायकांच्या चर्चासत्रात तोंडाला पदर लावून चड्डी बन्यान गँगबद्दल बोलण्यात सगळ्यात पुढे असणाऱ्या पाष्टेबाईंची तर समोर मोबाईलच्या मंद प्रकाशात चड्डी बनियानवरती उभी दिसणारी आ वासलेली आणि एकटक बघणारी आकृती बघून जागेवरच दातखिळी बसली. पाष्टेबाईंनी घाबरून मोठे केलेले डोळे पापणी न पाडता पूर्ण एक दिवस तसेच उघडे होते. एका अर्थाने पाष्टेंसाठी ही सकारात्मक गोष्ट घडली होती. आयुष्यात कधी नव्हे ती पाष्टेंची बायको पाष्टेंना घाबरली होती. लग्न झाल्यापासून पूर्ण आयुष्य प्रत्येक दिवशी सकाळी गॅलरीत बायकोचा ब्लाऊज आणि साडी पिळून घाम गाळण्यात गेलेल्या पाष्टेंमुळे पहिल्यांदाच त्यांच्या बायकोला घाम फुटला होता. पाष्टे एवढे आनंदात होते की आनंदाच्या भरात बायकोची दातखिळी बरी करायला घरी आलेल्या डॉक्टरला एका कोपऱ्यात घेऊन 2-4 दिवस दातखिळी अशीच राहण्याची काही औषधं नाहीत का हो डॉक्टर, असेही ते साळसूतपणे विचारून झाले. चड्डी बन्यान गँगच्या बातमीचा मोठा फटका पडला तो शिंतोडेंना. एखाद्या नेत्याने एखाद्या पदावरती ठाण मांडून बसावं आणि कार्यकर्त्यांना मात्र ताटकळत ठेवावं. तसं सदानकदा संडासात ठाण मांडून बाहेर उभ्या असणाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या शिंतोडेंवरती बऱ्याच जणांचा डोळा होता. रात्री उशिरा चाळीतल्या सार्वजनिक शौचालयासमोर एका हाताने बिडी पीत आणि एका हातात चिंपाट घेऊन यरझरा घालणाऱ्या शिंतोडेंना पाहून चाळीतूनच कुणीतरी संडासासमोर चड्डी बनियान गँग अशी खोडीला आरोळी ठोकली आणि यव्हाना सारखे कानावर पडत असल्याने चड्डी बनियान गँगबद्दल बरेच जागरूक झालेले चाळीतले कुत्रेही बनियान चड्डी आणि त्यावरती फाटका टॉवेल घातलेल्या शिंतोडेंच्या दिशेने झेपावले. हादरलेल्या शिंतोडींनी बिडी बाजूला टाकत हातातल्या चिंपाटासहित रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. पण कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग काही केल्या सोडला नाही. रस्त्यावरती चाळीतल्या कुत्र्यांचे काका, मामा, भाऊ, जावई पण असावे बहुतेक. उशिरा येऊनही सर्वात पुढे पळायचा मान मिळाला आणि थोडे मित्र, सगळ्यात पाठी शेपूट हलवत पळणारे असे इतर नातेवाईकही त्यांना येऊन सामील झाले आणि सगळ्यांनी मिळून आता याला खाऊ तरी नाही तरी घेऊ तरी या निर्धाराने लाळ गाळत गाळत शिंतोडेंचा एकच पाठलाग सुरू केला.
जीव घेऊन पळणारे आणि थकलेले शिंतोडे शेवटी लाईटीच्या खांबाखालच्या प्रकाशात धापा टाकत उभे राहिले. कुत्र्यांची टोळी ही थोडा दम घेत शिंतोडेंकडे बघत कुठून सुरू करायचं हा विचार करू लागली. शिंतोडेंनी ही लढाईची पूर्वतयारी म्हणून हातातले रिकामे झालेले चिंपाट हेल्मेट सारखे डोक्यावरती परिधान केले आणि कडी हनुवटीला अडकवली. ढाल तुटली म्हणून नरवीर तानाजीने ज्या प्रकारे हाताला शेला बांधला त्याप्रमाणे शिंतोडे हाताला कमरेचा टॉवेल बांधायला गेले, पण तो टॉवेल कुठे सापडेच ना. शिंतोडे नर होते पण वीर नक्कीच नव्हते. तेवढ्यात शिंतोडेंना त्या टॉवेलचे तुकडे काही कुत्रे चघळताना दिसले. आता उरली सुरलेली विजार कशी वाचवायची या विचारात असतानाच रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणाऱ्या काही जणांनी शिंतोडेंना ओळखलं आणि कसे बसे त्यांना कुत्र्यांच्या तावडीतून सोडवलं. चड्डी बन्यान गँग विभागात आल्याच्या खबरीने डॉक्टर प्रशांतच्याही अंगावरती काटा आला होता. चड्डी बन्यान गँगने दिला डॉक्टरला इंजेक्शनचा डोस. या मतळ्याखाली दवाखान्यावरती दरोडा टाकून चड्डी बन्यान गँगने डॉक्टरचे इंजेक्शन डॉक्टरलाच मारले आणि त्याचे सगळे पैसे लुटून नेले अशी पेपरातली सविस्तर बातमी वाचल्यापासून चड्डी बनियांवरती एखादा पेशंट आला की प्रशांतच्या मनात शंका कुशंकांना ऊत यायचा. एकदा एक आडदांड चड्डी बनियान घातलेला पेशंट दवाखान्यात येऊन थेट रुग्ण तपासणीच्या गादीवरती जाऊन झोपला. प्रशांत थोडा घाबरलाच, पण शेवटी हिम्मत करून त्याने विचारलं, काय झालंय नेमकं तुम्हाला? अहो, काल रात्री कुत्रे मागे लागले. पळता पळता चमक मारली हो कमरेत. कुत्रे मागे लागण्यासारखे करत तरी काय होतात हो तुम्ही? अहो, दुसऱ्याच्या विभागातले कुत्रे, ओळखीचे नव्हते, लागले मागे. आता घाबरलेल्या प्रशांतच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. इंजेक्शन घ्यावे लागेल. चालेल, फक्त दुखणं कमी करा. इंजेक्शनमध्ये औषध भरता भरता प्रशांत त्या रुग्णाशी बोलत राहिला. दुसऱ्याच्या विभागातले कुत्रे म्हणजे? अहो, एका घरी गेलो होतो, त्या चाळीतले कुत्रे. आता प्रशांतची खात्रीच पटली की रुग्ण बनून आलेला हा माणूस चड्डी बन्यान गँगचा सदस्य आहे. घाबरलेल्या प्रशांतने सर्व धैर्य एकवटून चाकू हातात पकडतात तसे इंजेक्शन हातात पकडून जोरात त्या पेशंटच्या कमरेमध्ये घुसवले. त्यानंतर खलबत्त्यात गोळीची बारीक पूड बनवायला पिस्टन जसा गोलगोल फिरवतात तसे इंजेक्शन गोलगोल फिरवून, म्हणजे याला मी लंगडा केल्याशिवाय सोडतच नाही असा काही विचार करून अगदी इंजेक्शनची सुई तुटून आत तशीच राहेपर्यंत प्रशांत काही केल्या थांबला नाही. रुग्णाच्या जीवाच्या आकांताने ओरडण्याने बाहेर असलेली त्याची बायको आणि इतर रुग्ण धावत पळत आत आले. इंजेक्शनची रिकामी नळी हातात घेऊन प्रशांत काहीतरी मोठं केल्याच्या आविर्भावात थरथरत उभा होता. डॉक्टर, काय केलंत हो माझ्या नवऱ्याचे तुम्ही? नीट बघा, नवरा कसला हा? चड्डी बनियान गँगचा माणूस आहे तो. अहो, कसला चड्डी बनियान गँगचा माणूस? चांगली ओळखते मी यांना. गेली 15 वर्षे हाच नवरा आहे हो माझा. गेली 15 वर्षे हाच नवरा आहे माझा असं बायकोने म्हणताच अजूनही गादीवरती पडून विव्हळणारा नवरा डोळ्यांत अश्रू आणून वेदनेने आणखीनच ओरडू लागला. त्या बाईंनी एवढ्या आत्मविश्वासाने नवऱ्याला ओळखल्यावरती आता किंचाळायची वेळ प्रशांतची होती. सर्व रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मिळून प्रशांतवरती अक्षरशः चड्डी बनियांवरच घरी पळून जायची वेळ आणली. एकंदरीत चड्डी बन्यान गँगच्या निव्वळ बातमीने गुलाबरावांच्या चाळीत भीतीचे वातावरण तयार झाले होते. खरोखरच चड्डी बन्यान गँग चाळीत आली तर मग काय? हा प्रश्न प्रत्येक चाळकऱ्यांच्या मनात होता. या विषयावरती चर्चा करण्यासाठी एक मीटिंग घ्यायची ठरली. नेहमीप्रमाणे गुलाबराव अध्यक्षस्थानी होते. गुलाबरावांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तरुणपणी तर अट्टल दरोडेखोरही बघितले होते. दरोडेखोर बघून गुलाबराव पळून गेले होते ही गोष्ट मात्र अजून फक्त त्या दरोडेखोरांनाच माहिती होती. मीटिंगला निव्वळ गुलाबरावांच्या चाळीतलेच नाहीत तर आजूबाजूच्या चाळीतले रहिवाशी सुद्धा उपस्थित होते. भुंकण्याव्यतिरिक्त आपल्याला इतरही काही जबाबदारी मिळते का हे ऐकायला विभागातली कुत्री मंडळी ही मीटिंगला मोठ्या संख्येने उपस्थित होती. हिसाब अजून पूर्ण झाला नव्हता म्हणून की काय, गर्दीच्या चहूबाजूंनी बसलेली कुत्री मंडळी गर्दीत बसलेल्या शिंतोडेंना आळीपाळीने बघून पळून पळून जाशील तरी कुठे असा जणू काही दमच देत होती. मित्रांनो,
रात्र वैऱ्याची आहे. आपण इथे का जमलोय हे सगळ्यांनाच माहिती आहे. चड्डी बन्यान गँगच्या रूपात एक मोठं संकट येऊ घातलंय आपल्यावर. अजून आपल्या चाळीत या गँगने प्रवेश केला नसला तरी कुठली शक्यता आत्ता तरी नाकारता येत नाही. या संकटाचा बंदोबस्त कसा करायचा याची चर्चा आपल्याला करावयाची आहे. गुलाबरावांनी प्रास्ताविक केलं. मी काय म्हणतो, चोरांना पकडायचं काम पोलिसांनाच करू दे की. अंगाला तेल ग्रीस लावून येतात म्हणे, हातातून निसटून जातात. पकडायला जाणाऱ्याला लोखंडाच्या सळ्यांनी पण मारतात असं ऐकलंय. जे आपलं गाव नाही तिथं जायचं तरी कशाला. गर्दीतून एक जण म्हणाला, गाव नसेल आपलं पण घर तर आपलं आहे ना, माणसं तर आपली आहेत ना. पोलीस येईतोपर्यंत चोरांना चोरी करून देणार का? घरच्यांचा जीव जाताना बघतच राहणार का? गुलाबराव रागावून बोलले. आपण एक चक्रव्यूह बनवूया, म्हणजे चड्डी बन्यान गँग आत आली की त्यांना बाहेर जाताच येणार नाही. कशी वाटली आयडिया? शिंतोडेंनी आगळी वेगळी कल्पना मांडली. चक्रव्यूह बनवणं हे संडासात आत कडी लावून बसण्या इतकं सोपं आहे का हो शिंतोडे? बरं, मग एक अभिमन्यू पण लागेल. बनणार का तुम्ही अभिमन्यू? तुमच्यापासून सुरू करूया बळी द्यायला. हे काय महाभारत आहे का? शिंतोडेंना डिवचायची एकही संधी पांचाळ सोडायचे नाहीत. पण इतक्यात पांचाळांना बायकोची जोराची हाक आली. अहो पांचाळ, डाळीला फोडणी न देताच मीटिंगला जाऊन बसलात होय? आता शिंतोडेंना हिसाब बरोबर करण्याची आयती संधी चालून आली. बघा महाभारत. काय मग पांचाळ, या चक्रव्यूहातून कधी बाहेर येणार? अभिमन्यू तर तुमचाच झालाय हो. जा जा, डाळीला फोडणी देऊन या जा. वाट बघू आम्ही तुमची. शिंतोडेंनी पांचाळांची अवस्था करपलेल्या डाळीसारखी केल्यावर प्रकरण आणखी पुढे जाऊ नये म्हणून आपला विषय चड्डी बन्यान गँगचा आहे असं म्हणत गुलाबरावांनी सर्वांना परत प्रमुख विषयाकडे आणलं. आपण चोरांना भुलीचे इंजेक्शन मारूया. डॉक्टर प्रशांतला सांगू भुलीचे इंजेक्शन मारायला. गर्दीतून आणखीन एक आवाज आला. अहो भुलीचे इंजेक्शन मारायला ते चोर काय दावणीला बांधलेले बैल आहेत होय? आणि प्रशांतचे काय घेऊन बसलात? चड्डी बन्यान गँगचा बोभाटा झाल्यापासून रात्री एकदा दरवाजा लावून घेतला की सकाळ झाल्याशिवाय खोलत नाही तो. बनसोडेंनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. सगळ्यात आधी प्रखर प्रकाशाने दिवे लावून घ्या चाळीत. पावडेंनी आधी स्वतःची सोय बघितली. हो बरोबर आहे. पहिल्यांदा दिवे लावून घ्या चांगले. एकतर या पावडेला अंधारात माझ्या घरात घुसायची भारी सवय आहे. नेमका माझ्याच घरात घुसायच्या वेळी याचा रातांधळेपणा बरा होतो. बनसोडेंनी लगेच तक्रारीचा सूर लावला. नाही दिसत रात्री तर काय करू? घुसलो असेन चुकून कधीतरी तुमच्या घरात. पावडे मात्र आपल्या मागणीचे समर्थन करतच राहिले. अहो पावडे, असे चुकून कधीतरी स्वतःच्या घरात पण घुसत जा की. बनसोडे सुद्धा माघार घेणाऱ्यातले नव्हते. बनसोडे तुम्ही माझं ऐका. पावडे तुमच्या घरात घुसण्याचं नंतर बघूया. आधी चड्डी बन्यान गँग तुमच्या घरात घुसली तर काय होईल हे बघूया. गुलाबरावांनी पुन्हा एकदा चर्चा मूळ मुद्द्यावरती आणण्याचा प्रयत्न केला. एक काम करूया का? आपण चोरांच्या गळ्यात दोराचा फास टाकून खेचूया, म्हणजे जवळ जायची गरजच नाही. दुसऱ्या माळ्यावरच्या गॅलरीत उभे असलेले ठोंबरे भटजी म्हणाले. एवढ्यावरून फास टाकला तर नेम चुकेल तुमचा ठोंबरे. खाली या तुम्ही मीटिंगमध्ये सगळ्यांबरोबर बसायला. वरून फेकाफेकी करणाऱ्या ठोंबरेंवरती गुलाबराव थोडे वैतागलेच. एवढ्या वेळ नुसत्या वायफळ गप्पा सुरू होत्या. ठोस असा उपाय अजून तरी काही पुढे आला नव्हता. शेवटी गुलाबरावांनीच उपाय सुचवला. प्रत्येक चाळीने आपापले सुरक्षा गट बनवावेत. कुठल्याही चाळीला गरज पडलीच तर बाकीच्या चाळीतले सुरक्षा गट ताबडतोब त्या चाळीच्या मदतीला धावतील. काठीसारखी शक्य ती साधनं बरोबर असू द्यावीत. रात्री सगळ्यांचे जेवण आटोपले की पहारे सुरू करायचे. विजय आपलाच आहे. चड्डी बन्यान गँगला सोडायचं नाही. ही एक लढाई समजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर सैन्य जोडीला घेऊन कितीतरी ताकदवान गनिम मारले. आपला सामना तर कुठल्या तरी दीड दमडीच्या चड्डी बन्यान गँगशी आहे. त्यामुळे घाबरायचं नाही, लढायचं. गुलाबरावांचे म्हणणे सगळ्यांनाच पटले. चड्डी बन्यान गँगला कसंही करून पकडायचंच या विचाराने सगळ्यांच्या अंगात एक अनामिक ऊर्जेचा संचार झाला. उत्साही झालेले शिंतोडे तर उभे राहून बघतोच आता चड्डी बन्यान गँग आपलं काय वाकडं करते ते, अशी गर्जना करून झाले.
पण गर्दीच्या बाजूला बसलेल्या कुत्र्यांनी त्यांच्याकडे बघून गुर्र गुर्र असा आवाज करून आमचं लक्ष आहे हो तुमच्यावर असा प्रेमळ इशारा दिल्यावरती लगेच खाली सुद्धा बसले. चड्डी बन्यान गँग सामने तो आने दो, उसकी बोटी बोटी कर दूंगा. कोंबडीचे रक्त लागलेला सुरा हातात वर धरत सलीम कोंबडीवाला म्हणाला. चड्डी बन्यान गँगचे नाव ऐकून माझी तर तळपायाची आग मस्तकातच जाते. शालूवरती इम्प्रेशन मारण्याची संधी मन्याने आताही नाही सोडली. चाळकरी आपल्या मुठी आवळत असताना चाळीच्या गेटवरून कुणीतरी चड्डी बन्यान गँग आली सोनाराचं दुकान फोडलं अशी आरोळी ठोकली आणि आत्तापर्यंत जिंकू किंवा मरूच्या बाता मारणारे सगळे चाळकरी जीवाच्या आकांताने घाबरून जमेल त्या घरात घुसायला लागले. एवढ्या गोंधळातही पावडेंनी घुसायला बरोबर परत बनसोडेंचंच घर शोधलं. आतून कडी लावून पावडेंनी खुद्द बनसोडेंनाही घरात येऊ दिलं नाही. तळपायाची आग मस्तकात पोहोचली नसली तरी मन्या मात्र सरळ चाळीच्या छतावरती जाऊन पोहोचला. शिंतोडे लपायला घर शोधत होते आणि कुत्रे शिंतोडेंना शोधत होते. शेवटी गॅलरीत वाळत घातलेली एक साडी लगबगीने स्वतः भोवती गुंडाळत आणि डोक्यावरती पदर घेऊन शिंतोडे एका जागी जीव मुठीत घेऊन उभे राहिले. अंगाच्या येणाऱ्या कुचकट वासावरून साडी घेतलेली व्यक्ती शिंतोडेच असावी हा कुत्र्यांनी अंदाज बांधला. पण पक्की खात्री नसल्याने उगाच बाई माणसावरती हात टाकला असा आरोप आपल्या जातीवरती भविष्यात तरी होऊ नये या घरंदाज विचाराने कुत्रे माघारी फिरले. सगळ्या गोंधळाने घाबरलेला प्रशांत तर बसल्या जागी चक्कर येऊन पडला. त्याच्या बायकोने आधी गॅलरीतून प्रशांतच्या नावाने एकच हंबरडा फोडला आणि नंतर कसाबसा ओढत ओढत त्याला घरात नेला. चड्डी बन्यान गँगची बोटी बोटी करायला निघालेला सलीम कोंबडीवाला कोंबडीसारखाच लपायला खुराडं शोधत कुठेतरी गायब झाला. कुणी पाण्याच्या पिंपामागे लपलं तर ज्यांना लपायला जागा मिळाली नाही त्यांनी गॅलरीत सपाट झोपून घेतलं. या सर्व धावपळीत गुलाबराव मात्र एकाच जागी स्थिर उभे होते. 70 गुलाबरावांना इतरांसारखं धावत पळत कुठेतरी लपणं शक्यच नव्हतं. काही वेळ गोंधळ झाल्यावर हळूहळू सगळं शांत झालं आणि एक एक करून सगळेजण परत चाळीच्या आवारात जमा होऊ लागले. चड्डी बन्यान गँग विभागामध्ये चोरी करून गेल्याच्या नुसत्या बातमीने आपली कसली तारांबळ उडाली. देव न करो उद्या प्रत्यक्षात जर आपल्या चाळीतच त्यांच्याशी दोन हात करायची वेळ आलीच तर काय होईल आपले? प्रश्न अवघड आहे. गुलाबराव निराश मनाने बोलले. आता मात्र एकानेही कुठलीही वल्गना केली नाही. सगळ्या गोंधळानंतर महिला, लहान मुले इत्यादी सगळे चाळीतल्या मोकळ्या आवारामध्ये जमा झाले होते. भराभरा चाळीच्या छतावरती चढलेल्या मन्याला तेवढ्याच तत्परतेने खाली उतरायला न जमल्याने तो छतावरच बसून राहिला. असं घाबरून जाऊन काहीच साध्य होणार नाही. आपण जितके घाबरणार तितके चड्डी बनियान गँगचे फावणार. यापुढे पळून न जाता आहे ती साधनं वापरून चोरांचा सामना करू. गुलाबरावांनी सगळ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. गुलाबरावांचं म्हणणं सगळ्यांना पटत होतं, पण धाकधूक तर प्रत्येकाच्याच मनात होती. चाकू, सुरे, सळ्या घेऊन फिरणाऱ्या चोरांचा हातात काठ्या घेऊन सामना कसा करायचा या विचारात प्रत्येक जण होता. पण शेवटी सगळ्यांनी ताबडतोब गस्त सुरू करण्याचे ठरवले. चाळकऱ्यांनी चोरांना भिडण्याची शक्य तेवढी प्राथमिक तयारी सुरू केली. काठी प्रत्येक घरात असली तरी काही जणांनी अतिरिक्त गोष्टीही बरोबर घेतल्या होत्या. सावंतांकडे कपडे वाळत घालायची बारीक काठी होती. कपड्याच्या निव्वळ वजनानेही ती वाकायची. ही काठी घेऊन चड्डी बन्यान गँग समोर गेलो तर काठी बरोबर आपलेही तुकडे होणार हे पक्के ठाऊक असलेल्या सावंतांनी खास कोकणातून आणलेले 15-20 नारळ पिशवीत जमा करून ठेवले. चोर समोर आले की फेकून मारायला. खरं तर दिवसभर कामाला जुंपणारी बायको समोर आली की सावंतांचे हात नारळ उचलायला आपसुकच शिवशिवायचे. पण प्रत्यक्षात नारळ उचलायची कधी त्यांची हिंमतच झाली नव्हती. तेच नारळ फोडून खोबऱ्याचे बायकोला वाटण करून देण्यातच सावंतांचे आजपर्यंतचे दिवस चालले होते. पावडेंनी मोठ्या बॅटरीची तजवीज करून ठेवली होती. अंधारात चोर नीट दिसावेत म्हणून पावडे बॅटरी बरोबर घेत असावेत असे जरी इतर चाळकऱ्यांना वाटत असले तरी बॅटरीच्या प्रकाशात चोर नीट दिसल्यावरती पटकन पळून जाता यावे हा पावडेंचा सुप्त हेतू त्यामागे होता. बनसोडेंनी एक मोठा दोरखंड जोडीला घेतला.
संधी मिळताच पावडे बरोबर आपल्या घरात घुसणार हे बनसोडेंना पक्क माहिती होतं. जर पावडे आपल्या घरात घुसताना दिसला तर गॅलरीच्या खांबाला बांधून पावडेला चड्डी बन्यान गँगच्या हवाली करण्याची बनसोडेंनी सविस्तर योजना बनवली होती. शिंतोडेंनी काठीच्या टोकाला त्यांचा टॉवेल बांधून ठेवला होता. चोर समोर आला की त्याला तो टॉवेल हुंगायला लावून तिथेच बेशुद्ध करण्याचा जालीम उपाय शिंतोडेंना सुचला होता. पण चोरांच्या आधी स्वतःच्या बायकोला आणि नंतर 2-4 चाळकऱ्यांना त्या टॉवेलमुळे भोवळ आल्याने शिंतोडेंनी काठीचं सोडून परत कमरेला बांधून घेतलं. चंबळच्या खोऱ्याजवळ गाव असणाऱ्या तिवारीने त्याच्याकडे बऱ्याच वर्षापासून असणारी पण टोकापासून मुठीपर्यंत गंजलेली तलवार कधी नव्हे ती बाहेर काढली होती. कदाचित चोरांना सेप्टिक करून मारायचा त्याचा विचार असावा. दुसऱ्यांची संकट दूर करण्यासाठी दक्षिणा घेऊन सांगितलेले पूजापाठ आणि मंत्र स्वतःवर संकट आल्यावर मात्र विशेष कामाला येत नाहीत हे चड्डी बन्यान गँगच्या निमित्ताने ठोंबरे आणि अभ्यंकर भटजींना चांगलेच लक्षात आले. ठोंबरेंच्या बायकोने तर भिंतीवरच्या दोघांच्या लग्नाच्या वेळेच्या फोटोकडे बघून डोळे भरून आणले आणि धोतर घालून सीमेवरती लढायला जात असल्याच्या आविर्भावात जड पावलानेच ठोंबरे घराच्या बाहेर पडले. तशीच सगळीच पुरुष मंडळी, महिला, पोरं-सोरं पुन्हा एका ठिकाणी जमा झाली. महिलांना गस्तीची जबाबदारी दिली जाणार नसली तरी एकंदर वातावरणाचा अंदाज घ्यायला त्याही चाळीच्या आवारात जमा झाल्या होत्या. मन्याने छतावरून चाळीवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. छपरावर बसून चड्डी बन्यान गँग किती नजरेच्या टप्प्यात येईल माहीत नव्हते, पण शालू मात्र बरोबर त्याच्या नजरेच्या टप्प्यात येत होती. चाळीच्या कुठल्या टोकाला कोण उभे राहणार, कितीचे गट करायचे, एकमेकाला सावध कसे करायचे वगैरे चर्चा सुरू असतानाच सावंतांच्या घराच्या कौलावरती बसलेल्या मन्याला घरातून कसला तरी आवाज ऐकू आला. वास्तविक सावंत कुटुंब चाळीच्या आवारात उभे असताना हा आवाज कसा काय, असा प्रश्न त्याच्या मनात पडला. मन्याने चीर पडलेल्या एका कौलातून डोळा लावून घरात नजर टाकली. चड्डी बन्यान घातलेले किमान 8-10 जण कपाट खोलण्याचा प्रयत्न करताना बघून भीतीने मन्याची पाचावरती धारणच बसली. चाळकऱ्यांना हाक मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मन्याच्या तोंडातून शब्दच फुटेनात. एव्हाना गस्तीसाठी चाळीतली मंडळी चाळीच्या आजूबाजूला पसरू लागली होती. शेवटी मन्याच्या कंठातून शब्द फुटला आणि त्याने सावंतांच्या घरात चड्डी बन्यान गँग, सावंतांच्या घरात चड्डी बन्यान गँग अशी जीवाच्या आकांताने आरोळी ठोकली. एकच गोंधळ उडाला, हिय्या उडाला. कौलावरच्या मन्याच्या किंचाळण्याने आणि धावल्याने चोरपण सावध झाले. चाळीच्या सर्व बाजूने चाळकरी असल्याने चोरांच्या पळायच्या वाटा मात्र आता बंद झाल्या होत्या. चला सगळ्यांनी सावंतांच्या घराला सगळ्या बाजूने वेढा टाका. गुलाबराव एका सेनापतीच्या आवेशात ओरडले, गरजले. खरं तर वेढा टाकायला सावंतांचं घर कुठे एखादा किल्ला होतं का? समोरच्या बाजूला दार आणि पाठच्या बाजूला खिडकी आणि घरात सावंतबाईंनी लग्न झाल्यापासून नजर कैदेत ठेवलेले सावंत. पण गुलाबरावांना जोश चढला होता. सावंत, शिंतोडे, बनसोडे, ठोंबरे इत्यादी चाळकऱ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे गुलाबराव लगबगीने सावंतांच्या घरासमोर जाऊन पोहोचले. गुलाबराव बरोबर दरवाजासमोर उभे होते. गुलाबरावांच्या एका हातात एक मोठी काठी आणि दुसऱ्या हातात ढाल म्हणून वापरायला आत हात घालून पकडलेली स्टीलची कळशी होती. इतरांनीही आपापल्या जागा घेतल्या होत्या. हातात नारळांनी भरलेली पिशवी घेऊन सावंत चोर बाहेर येण्याची वाट पाहत होते. हातात बॅटरी आणि छोटी काठी घेऊन असणाऱ्या पावरेंना चड्डी बन्यान गँगपेक्षा बाजूला उभ्या असणाऱ्या बनसोडेंची भीती जास्त वाटत होती. कमरेला 4-5 महिन्यापूर्वी धुतलेले एकावर एक 3-4 टॉवेल गुंडाळून आलेल्या शिंतोडेंनी शिरस्त्राण म्हणून स्कूटरवरचे हेल्मेट सुद्धा घातले होते. पावडेंना बांधायला आणलेली रश्शी हातात घेऊन बनसोडे गुलाबरावांच्या पुढच्या आदेशाचीच वाट पाहत होते. ठोंबरे आणि अभ्यंकरांच्या हातात सत्यनारायणाच्या पूजेत मिळालेली 2 मोठी कलिंगडं आणि कपाळावरती घाम सोडून दुसरं काही एक नव्हतं. धावत पळत काही जण चाळीच्या मागच्या बाजूला सुद्धा जाऊन उभे राहिले होते, कारण पाठच्या खिडकीतून जिथून चोर आत घुसले होते तिथून ते परत पळून जाण्याची दाट शक्यता जास्त होती. पाठच्या खिडकीच्या खाली सलीम कोंबडीवाला हातात सुरा घेऊन
आणि तिवारी हातात गंजलेली तलवार घेऊन आजूबाजूच्या इतर चाळकऱ्यांबरोबर तिथे उभे होते. घरात चड्डी बन्यान गँगही थोडी भेदरलेलीच होती. चाळकऱ्यांनी सगळ्या बाजूंनी वेढा टाकल्यावर आता हिथून निसटायचं तरी कसं हेच त्यांना सुचत नव्हतं. त्यातच बाहेरून गुलाबरावांनी गनिम चांगलाच खिंडीत सापडलाय, हाना मारा, एकालाही जिवंत सोडू नका, अशी बाजी प्रभूंच्या थाटात घोषणा केल्यावर चोरांचं तर चांगलंच अवसान गळलं. चाळकरी संख्येने जास्त आणि पूर्ण तयारीनेच आलेत. बहुतेक असा विचार करून मरायचंच आहे तर आरपारची लढाई करूनच मरू, असं चोरांनीही आतल्या आत ठरवलं. चोरांनी घरातली वीज आधी पूर्ण घालवली. घरात पूर्ण अंधार झाल्याचे पाहून बाहेर चाळकरीही आता पुढे काय होतंय याचीच वाट बघत शांत उभे राहिले. नेहमीप्रमाणे एकमेकांबरोबर काहीतरी महत्वाची कुजबूज करणाऱ्या बायकाही एकदमच शांत झाल्या. पुढची तयारी म्हणून कमरेला पदर खोचून आणि हातात मिरचीची पूड घेऊन सगळ्या जणी मोक्याच्या जागेवरती जाऊन उभ्या राहिल्या. इतस्ततः आळोखे बिळोखे देत पहुडलेले कुत्रेही दुसऱ्या माळ्यावरच्या सावंतांच्या घराकडे बघत एका ठिकाणी जमा झाले आणि गुर्रू गुर्रू या त्यांच्या सांकेतिक भाषेत बहुतेक चोर दिसल्यावरती कसा हल्ला करावयाचा यावरती खल करू लागले. घरात झालेला अंधार बघून गुलाबराव आणि सहकाऱ्यांना कदाचित आपली पुढच्या बाजूला गरज पडेल असा विचार करून इतर सहकाऱ्यांना पाठच्या खिडकीच्या खाली उभे करून तिवारी आणि सलीम कोंबडीवाला तातडीने गुलाबरावांच्या मदतीला आले. अतिरिक्त कुमक येऊन मिळाल्यावरती गुलाबरावांसकट सगळ्यांनाच मुठभर माऊन चढलं. आता लढाईला बहुतेक लवकरच तोंड फुटणार होतं आणि झालंही अगदी तसंच. धीर सुटलेल्या चड्डी बन्यान गँगने दरवाजा उघडून चाळकऱ्यांवरती जोरदार हल्ला चढवला आणि एकच कल्ला झाला. पकडा, फोडा, तोडा, एकही निसटून जाता कामा नये. गुलाबरावांच्या अंगामध्ये वारं संचारलं होतं, वारं. सेनापती चवताळलेला पाहून सगळेच पेटून उठले. सर्वात पुढे असणाऱ्या गुलाबरावांवरती चाकूचा पहिला वार करण्याचा प्रयत्न झाला, पण हातात ढाल म्हणून कळशी अडकवलेल्या गुलाबरावांनी तो वार कळशीवरती झेलला आणि तत्परतेने दुसऱ्या हातातल्या काठीने वार करणाऱ्या चोराच्या डोक्यावरती जोरदार घाव घालून त्याला जागीच आडवा केला. आपल्या सहकार्याला वाचवण्यासाठी पुढे आलेला दुसरा चोर गुलाबरावांवरती सुऱ्याने परत वार करणार इतक्यात सावंतांनी एक नारळ अगदी अचूक त्याच्या डोक्यात मारून त्याला ताबडतोब आसमान दाखवलं. लढाई हातघाईची होत होती. घरातून आणखी चौघे वेगाने बाहेर आले. हातातल्या लोखंडी शिगेने ते चाळकऱ्यांवरती हल्ला करणार इतक्यात शिंतोडेंनी कमरेचा एक टॉवेल सोडून त्यातल्या दोघांच्या चेहऱ्यावरती टाकला. टॉवेलच्या वासाने दोघेही ताबडतोब बोहळ येऊन गार पडले. बाकी दोघांच्या चेहऱ्यावरती शिंतोडेंनी दुसरा टॉवेल टाकला आणि ते दोघेही भोवळ येऊन दारातच सपाट झाले. इतक्यात आणखी 4 जण वेगाने बाहेर आले आणि चाळकऱ्यांना ढकलून पळून जायचा प्रयत्न करू लागले. त्यातले 2 जण वेढा तोडून पुढे जाण्यात यशस्वी झाले, पण इतर दोघांनी सलीम कोंबडीवाल्याच्या हातातील कोंबडीचे रक्त लागलेला सुरा आणि तिवारीच्या हातातील तलवार बघून जागीच आत्मसमर्पण केले. पळून चाललेल्या 2 चोरांच्या पाठी गुलाबराव, पावडे, बनसोडे आणि शिंतोडेही जोरात निघाले. हे सर्व त्या 2 चोरांजवळ पोहोचेपर्यंत चाळीच्या आवारात कुत्र्यांनी त्यांना अगोदरच घेरले होते. एका कोपऱ्यात मिरचीच्या पुड्या गुमान पदरात बांधून ठेवत भेदरलेल्या बायकाही उभ्या होत्या. पुन्हा सगळं काही क्षणाकरिता शांत झालं. त्या दोन्ही चोरांच्या हातामध्ये हत्यारं होती. पळून जायचं तर कुत्र्यांचा वेढा तोडणं चोरांसाठी क्रमप्राप्त होतं. एक चोर हातातल्या लोखंडाच्या सळीने कुत्र्यांवरती घाव घालणार तितक्यात तो घाव घालायच्या आतच कमरेचा शेवटचा तिसरा टॉवेल काढून मागील बाजूने शिंतोडेंनी त्याच्या चेहऱ्यावरती आवळला. गच्च आवळला, गच्च गिरणे आवळला. काही सेकंदात तो चोर चक्कर येऊन मातीत पडला. दुसरा चोर हातातल्या सुऱ्याने शिंतोडेंवरती हल्ला करणार इतक्यात गुलाबरावांनी स्वतःला त्याच्या अंगावरती झोकून दिलं. आडदांड गुलाबराव त्या चोराला झेपले नाहीत आणि गुलाबरावांच्या अंगाखाली वाचवा, वाचवा असं करत अक्षरशः तो गुदमरून गेला. कामगिरी फत्ते झाली होती, फते हासिल झाली होती. एव्हाना परिसरातले बरेच लोक जमा होऊन त्यांनी सगळ्या चोरांना चांगलेच फटके देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. चाळकऱ्यांचे सगळीकडेच कौतुक झाले.
जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रात चाळकर यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करणारे वृत्त छायाचित्रासह छापून आले. दुसऱ्याच दिवशी चाळीत विजयी सोहळा साजरा करण्यात आला. संपूर्ण चाळीत पताका लावण्यात आल्या होत्याच, पण चड्डी बन्यान गँग विभागात आल्यापासून उगाच संशयाची सुई आपल्या नवऱ्यांवरती नको म्हणून गॅलरीत चड्डी बन्यान वाळायला टाकायला बंद केलेल्या बायकांनी आता अभिमानाने गॅलरीतल्या कपडे वाळत घालायच्या दोऱ्या पुन्हा एकदा चड्डी बनियानने भरून टाकल्या.